हाय स्टुडंट, मी संदीप नेवरकर. आपल्यासमोर घेऊन येत आहे जिओलॉजी ऑप्शनलच्या रिलेटेडचं काही गायडन्स मटेरियल, टेस्ट सिरीज आणि बरंच काही. मागील काही दिवसापासून प्रयास अकॅडमीकडे खूप सारे असे कॉन्टॅक्ट कॉल आले. त्यांनी आम्हाला याच्या संदर्भात विचारलं की आपल्याकडे जिओलॉजी ऑप्शनलसाठी काही मटेरियल अवेलेबल आहे का. आणि मार्केटमध्ये याच्या रिलेटेड खूप जास्त मटेरियल, टेस्ट सिरीज किंवा त्याचं काही कंटेंट, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आणि जे काय एक्सपिरियन्स्ड आणि ज्याचं ॲक्च्युअली सिलेक्शन झालं आहे MPSC थ्रू अशा एखाद्या व्यक्तीकडून हवं असं कोणी नव्हतं. त्यामुळे प्रयास अकॅडमी असं सांगितलं की आपण याच्यावर काही गायडन्स सेशन रेकॉर्ड करूयात आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. तर मी तुमच्यासमोर जर एक्सपिरियन्स घेऊन किंवा काहीतरी गायडन्स घेऊन येतो आहे म्हणजे मी खरंच त्याच्यासाठी इलिजिबल आहे का यासाठी ही स्लाईड टाकली, बाकी काही नाही. मी आत्ता 2025मध्ये जी MPSCने जिओलॉजिस्टसाठी एक्झाम घेतली होती त्यामध्ये माझा महाराष्ट्रातून दुसरा रँक आहे. त्यानंतर असिस्टंट जिओलॉजिस्टसाठी 2025मध्येच एक दुसरी ॲड होती, त्यामध्ये माझा महाराष्ट्रातून चौथा रँक आहे. आणि 2023मध्ये डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर म्हणून एक पोस्ट असते जी DGMच्या अंडरमध्ये येते, ती पण जिओलॉजिस्टची एक्झाम असते. त्यामध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो, परंतु फायनल सिलेक्शन माझं झालं नव्हतं. त्याच्या आधीची WRDची ॲड आली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातून माझा 9वा आणि 13वा दोन वेगवेगळे रँक आहेत माझ्याकडे. आणि मी टीचिंगमध्ये 2021पासून 2024पर्यंत नवरोजी वाडिया कॉलेजमध्ये ॲज अ असिस्टंट प्रोफेसर होतो, जिथे मी BSc आणि काही पोर्शन MSCच्या मुलांना त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. त्याआधी मागच्या 7 ते 8 मागच्या वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे आणि टोटल 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा टीचिंगमध्ये. आणि त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, बाकी त्या मी सांगत बसणार नाही ते, कारण महत्त्वाचा टॉपिक हा आहे की जिओलॉजीच्या रिलेटेड आपण कसा जास्तीत जास्त बेनिफिट मुलांपर्यंत पोहोचू शकतो या उद्देशाने मी आपल्यासमोर आज इथे उभा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जिओलॉजी ऑप्शनल का घ्यायचा, आणि हे सेशन आपण 2-3 वेगळ्या स्लॉटमध्ये आपण डिवाईड करणार आहेत, पण ते एकत्रच आपण रेकॉर्डिंग करतो त्याची. यामध्ये आपण पाहणार आहोत की जिओलॉजीचे काय स्ट्रेंथ काय आहेत, जिओलॉजीचे काय विकनेसेस काय आहेत. त्याचबरोबर हा जो आपण पूर्ण टेस्ट सिरीजचा कोर्स डिझाईन करणार आहोत, जे पुढे आपण बघूच की त्या टेस्ट सिरीजमध्ये कुणाकुणाला फायदा होईल, कुणाला त्याची गरज आहे आणि कुणाला त्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर मी काही मॉडेल आन्सर इथे घेऊन आलो आहे. त्याचबरोबर सिलेबस आपण डिकोड करणार आहोत की सिलेबसमध्ये काय पॉईंट आहेत, कुठले कुठले बुकचे सोर्सेस आहेत, त्याच्याबद्दल पण आपण पुढे बोलणार आहोत. त्याचबरोबर एक मी मॉडेल आन्सर पण घेऊन आलो की तुम्ही एक आन्सर कसं लिहिलं पाहिजे, त्याहून तुम्हाला कळेल की तुम्ही टेस्ट सिरीजची गरज आहे की तुम्ही स्वतः पण तुमचं ते प्रिपरेशन करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपण हेही बघणार आहोत की जे कंटेंट आहे किंवा सिलेबस आहे त्या सिलेबसवर कशा प्रकारचे क्वेश्चन्स आयोगाने आपल्याला विचारलेले आहेत आणि त्यानुसार आपण आपली प्रिपरेशन पुढे कशी घेऊन जाऊ शकतो. तर त्याआधी आपल्याला जर पाहायचं असेल जिओलॉजीचे स्ट्रेंथ काय आहेत. जिओलॉजी ऑप्शनल हा बऱ्याच मुलांनी घेतलेला असतो फॉरेस्टसाठी आणि सिव्हिल सर्व्हिसेससाठी पण. तर UPSC आणि MPSC हे दोन्ही मुलं यासाठी जिओलॉजी ऑप्शनल घेऊ शकतात. तर त्याचे काही ठराविक स्ट्रेंथ आहेत. सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ काय की हा जो सब्जेक्ट आहे तो प्युअर टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि तो स्टॅटिक सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये जे डायनामिझम आहे ते खूप कमी आहे. जसं सोसायटी असतो, सोसायटीमध्ये रोज नवीन नवीन काहीतरी होत असं, नवीन नवीन गोष्टी तुम्हाला न्यूजमध्ये कळायला मिळतात किंवा नवीन नवीन ऑथर्स असतात, ते नवीन नवीन काहीतरी पुस्तकं लिहितात, काही घडामोडी घडत असतात. तुम्हाला ते कंटिन्यू अपडेट ठेवावं लागतं. दर 1-2 वर्षानंतर डेटा तुम्हाला बदलावा लागतो. वुमनच्या रिलेटेड जे इश्यू आहेत तुम्हाला ते दरवर्षी त्याच्यामध्ये काहीतरी नंबर्स, काही रिपोर्ट्स येतात, त्यानुसार तुम्हाला ते अपडेट करत जावं लागतं. जिओग्राफिकलसारखे सब्जेक्ट असतात जे खूप सारे जिओलॉजीसोबत मॅच करतात. त्यामध्ये जो सिलेबस आहे तो पण बल्की आहे, तो पण स्टॅटिक आहे, त्यामध्ये पण काही डायनॅमिझम आहे. परंतु जर आपण जिओलॉजी ऑप्शनलच्या कडे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, हे प्रॉपर स्टॅटिक सब्जेक्ट आहे. स्टॅटिक का बरं, कारण जिओलॉजी इनहरंट, जिओलॉजीचा मिनिंगच काय असतो की अर्थ ज्यावेळेस बनली किंवा इव्हन आपली सोलर सिस्टम बनली तेव्हापासून अर्थमध्ये काही मॉडिफिकेशन्स होत गेले, काही चेंजेस होत गेले, अर्थ इव्हॉल्व होत गेली. आणि ती कशी कशी होत गेली, कशी बनली आधी, त्याच्यानंतर बनल्यापासून त्याच्यामध्ये काय आहे, अर्थच्यामध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यात काय होतं, काय काय कंटेंट असतं, नंतर ती कशी कशी बदलत गेली, खूप सारे मास एक्सटिंक्शन झाले, म्हणजे खूप ॲनिमल आले, खूप ॲनिमल मेले, ते का मेले, कसे मेले. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे रॉक्स दिसतात, वेगवेगळे मिनरल्स दिसतात, ते मिनरल कसे बनले, त्याचं केमिकल कंपोजिशन काय असतं, थोडासा मिक्स, म्हणजे पूर्ण सायन्सला जर आपण एकत्र घेतलं तर जिओलॉजी बनते. त्यामध्ये बायोलॉजीचा पण काही पोर्शन येतो, त्यामध्ये बॉटनीचा पण काही पोर्शन येतो, त्यामध्ये केमिस्ट्रीचा पोर्शन येतो, त्यामध्ये फिजिक्सचा पोर्शन येतो. पण हे काही घाबरून जायचं कारण नाही.
हे जे कंटेंट आहे ते खूप लिमिटेड आहे आणि ते खूप इझी आहे. काही खूप असं प्रॉपर जसं एखादा सायन्सचा फिजिक्स आहे किंवा न्यूक्लिअर फिजिक्स आहे असं काही नाही आहे की खूप अवघड जाईल तुम्हाला. एकदम थेरॉटिकल पार्ट आहे, काही ठिकाणी डायग्राम्स आहेत आणि तुम्हाला एकदा प्रिपेअर करून ठेवलेलं कंटेंट तुम्हाला 2, 3, 4 वर्ष त्यात कसलंही मॉडिफिकेशन करायची गरज नाही. हां, त्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. जसं की आता आफ्रिकामध्ये एक व्हॉल्कॅनोचं इरप्शन झालं आणि त्याचे जे डस्ट आहे किंवा त्याचे जे ॲश आहे ते आपल्याला राजस्थान आणि दिल्ली NCR रिजनपर्यंत पाहायला मिळाली. तर अशा काही गोष्टी तुम्ही आन्सरमध्ये ॲड केला तर त्याचं जास्त बेनिफिट आपल्याला होतो. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या आपण तुम्हाला मी सांगतच राहील जेव्हा आन्सर रायटिंग आपण ॲक्च्युअल करू, जेव्हा आपण टेस्ट होईल आपली. तर टेस्ट झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सगळं सांगेल की काय लिहायला हवं असतं, कसं व्हॅल्यू ॲडिशन करायचं, काय लिहायचं, डायग्राम कशी करायची, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण तुमच्या लक्षात येईल की आता ज्या मुलांनी आधीच जिओलॉजी ऑप्शनल निवडला आहे, सिव्हिल सर्व्हिसेससाठी असेल किंवा फॉरेस्टसाठी, तर त्यांनी याच्याबद्दलची तुम्हाला आयडिया असेल की जिओलॉजी सब्जेक्ट काय आहे. परंतु जे 2026 किंवा 2027साठी फॉरेस्टसाठी प्रिपेअर करतायत किंवा जे जिओलॉजी ऑप्शनल ॲज अ CSE UPSC आणि MPSC दोन्हीकडे करतात, यांच्यासाठी मी थोडंसं इलॉबरेट सांगतोय. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे आन्सर आहे तुम्हाला क्रिप्स आणि थोडेसे काही ठराविक पॉईंट जर तुम्ही मेन्शन केले तर तुम्हाला हमखास मार्क मिळणार आहेत. जर आपण UPSCचे जे CSCचे जे ऑप्शनलचे पेपर आहेत आपण ते पण पुढे घेऊन आलो, पुढे दाखवणारच तुम्हाला. तर मागच्या जर 15 वर्षापर्यंत जर आपण ऑब्झर्व केलं तर तेच पॉईंट रिपीट होत आहेत, तेच. कारण जर तुमचं सायन्स बेस्ड सब्जेक्ट आहे आणि इथं जर समजा इव्हॉल्युशन ऑफ अर्थ आहे किंवा मास एक्सटिंक्शन आहे की ॲनिमल्स कसे मेले, त्यात नवीन काय विचारणार आहे, काय विचारू शकतो एक्झामिनर, व्हॉट इज मास एक्सटिंक्शन अँड हाऊ इट हॅपन्स, समथिंग असं की कसं बनलं. दुसऱ्या वेळेस एक्सप्लेन 3 मास इव्हेंट्स, जे 3 मास एक्सटिंक्शनच्या इव्हेंट त्या सांगा. म्हणजे आधी विचारलं काय कसं आहे, नंतर विचारलं 3 सांगा, नंतर काहीतरी स्पेसिफिक विचारू शकतात की चला KT बाउंड्रीचं एक्सटेन्शन सांगा. मग तिथे थोडं स्पेसिफिक गेले पण बाहेर काहीच नाही. जर तुम्ही एकदा मास एक्सटिंक्शनचे 5 मास एक्सटिंक्शन जर तुम्ही पक्के करून ठेवले, काय विचारणार आहे, 5ची लिहायचे, जर स्पेसिफिक विचारलं तर स्पेसिफिक लिहायचं, जनरलाइज विचारलं तर जनरलाइज व्हायचं. त्यामुळे लक्षात घ्या, एकदा का तुमचा एखादा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला कसलाही क्वेश्चन तिथे लिहिल्या जाऊ शकतं. कारण तुम्ही त्यात इनोव्हेटिव्ह काही करू शकत नाही. खूप झालं तर नवीन एखादं विचारलं जाऊ शकतं की माणसामुळे मास एक्सटिंक्शन होणं पॉसिबल आहे का, तर ते आपल्याला मागच्या मास इव्हेंटून सांगू शकतो की पॉसिबल आहे तर कसं पॉसिबल आहे, पॉसिबल नाही तर ते कसं नाही आहे. मास एक्सटिंक्शन इव्हेंट ही नॅचरल आहे की आर्टिफिशियल आपण या गोष्टी बाकी किंवा मॅनमेड आहे बघू शकतो. ह्या गोष्टी मी तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये सांगेल की जर एकदमच आउट ऑफ आला तर त्याला कसं आपण टॅकल केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायला खूप जास्त स्कोप असतो आणि ज्यावेळेस तुम्ही डायग्राम काढायचा तुमच्याकडे स्कोप आहे त्याचा फायदा हा असतो की तुम्हाला कमी टाईम, म्हणजे डायग्राम तुम्ही थोडीशी मोठी काढली तर तुमचं बरंच जे रिटर्नचा पोर्शन आहे तो तुमचा आन्सर शीटमध्ये फिल होऊन जातो आणि डायग्राम इझी असते, समजायला सोपी असते आणि तुम्हाला टाईम मिळतो. एक्स्ट्रा टाईम आपण जर काढलं तर डायग्राम काढून आपण एक्स्ट्रा टाईम मिळू शकतो आपल्याला लिहिण्यासाठी. तर डायग्राम प्रत्येक आन्सरमध्ये काढता येऊ शकते इतकं, कारण हे सायन्स बेस आहे. इथे फ्लो चार्ट असतो, काहीतरी ट्रँग्युलर डायग्राम काढता येण्यासारखी असते किंवा एखादी इव्हेंट आहे, ते इव्हेंटचा फ्लो दाखवू शकतो, त्याची कशी सुरुवात झाली, कसा शेवट झाला. त्यामुळे इथे हा स्कोप खूप असतो. वुमन्सच्या रिलेटेड जात आपण त्याच्यामध्ये वुमनचे इश्यू असतील किंवा समथिंग एखादा हिस्टॉरिकल पार्ट असेल त्यामध्ये आपल्याला थोडा लिमिटेड स्कोप असतो. असं नाही की स्कोप नसतो, स्कोप तिथेही असतो परंतु लिमिटेड असतो. पण सायन्समध्ये एक सगळ्यात बेनिफिशियल पार्ट असतो, प्रत्येक आपण क्वेश्चनमध्ये एकतरी डायग्राम आपण टाकू शकतो. आता सिलेबस मी तुम्हाला दाखवेल. सिलेबस अगदी कॉम्पॅक्ट आहे, खूप कमी, एका पानाचा सिलेबस आहे आणि त्यातले जे एक जर आपण पॉईंट काढले आणि त्या पॉईंटच्या अंडर आपण फक्त 200 शब्दाच्या आपण नोट्स जर स्वतःच्या बनवून ठेवल्या आणि त्याचं जर रिव्हिजन आपण 10 ते 15 वेळेस केलं तर तुम्हाला सगळा पेपर तुमच्या नोट्समधूनच येणार आहे. मी गॅरंटीने सांगतो. मी काय उगाच हवेमध्ये काही बोलत नाही. मी स्वतः तुम्हाला मी आता सांगितलं की मी स्वतः एक्झाम काढल्यात म्हणून मी सांगतो की काही पोर्शन अशा असतात जे तुम्हाला माहिती आहे याच्यावर क्वेश्चन येतोच, रिपीट होतो, 4दा 5दा क्वेश्चन रिपीट झाले. मी तुम्हाला पुढे दाखवेल एकाच टॉपिकवर. मग जर असं होत असेल तर तो टॉपिक जर तुम्ही थॉरली करून ठेवला तर तुम्हाला पुढे काय येणार आहे, काहीच येणार नाही. त्यामुळे ते लक्षात घ्या. त्याचबरोबर ओव्हरलॅपिंग इथं तुम्हाला मिळते. जर तुम्ही फॉरेस्ट्रीसोबत पाहिलं, जिओग्राफीसोबत पाहिलं, जर तुम्ही फॉरेस्ट्रीसाठी करत असाल तिथे पण तुम्हाला ओव्हरलॅप मिळतो. त्याचबरोबर तुम्ही ॲग्रिकल्चरचा कोणी जर ऑप्शनल घेत असेल तिथेही तुम्हाला मिळतं. जसं की इरोजन कंट्रोलिंग स्ट्रक्चर्स असतात, जे चेक डॅम्स असतात, गॅबेन स्ट्रक्चर असतं वगैरे ज्या गोष्टी तुम्हाला तिथे पण आहेत. किंवा ते व्हेजिटेटिव्ह काही मेजर्स असतात, इंजिनिअरिंग मेजर्स असतात, स्ट्रक्चरल मेजर्स असतात, हे तुम्हाला इकडे मिळणार आहे पाहायला. त्यामुळे जे ॲग्रिकल्चरचं पोर्शन तो इकडे मिळणार आहे तुम्हाला. सॉईलच्या रिलेटेड बराच पोर्शन इकडे असणार आहे. फॉरेस्टमध्ये पण सेम ह्याच गोष्टी होणार तिकडे. जो इथे बॉटनी जो फॉरेस्टमध्ये जे आपल्याला जो व्हेजिटेशनच्या रिलेटेड जे क्वेश्चन असतात ते पण इकडे तुमचे रिपिटेशन होणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला एकदा का लक्षात आलं की आन्सर रायटिंग कशी करायची, तर
तुम्ही कन्सिस्टंट मागच्या PYQवर काही आन्सर रायटिंग करून 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 तुमची इतकी स्पीड वाढते की तुमचा पेपर म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांना टाईम मिळत नाही. परंतु मी हे नोटीस केलं की जर तुमच्याकडे प्रॉपर नोट्स असतील, जर तुमचं प्रॅक्टिस झालेलं असेल, तर तुम्हाला नक्कीच पूर्ण टाईम मिळून थोडेसे अजून टाईम तुम्हाला शिल्लक मिळेल की आपलं काही राहिलं आहे का, कुठे अंडरलाईन करायची बाकी आहे का. तर एवढी तुम्हाला मी गॅरंटी सांगतो. आणि टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे जे सायन्सचे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी तर खूपच इझी आहे. असं नाही की आर्ट्सच्या मुलांसाठी इझी नाही, पण तरी जे सायन्सचे त्यांना काही टर्म्स माहीत असतात, त्यामुळे त्या टर्म्स रिपिटेटिव्ह असतात, त्यामुळे ते इझिली यूज करून इझिली त्याचा फायदा घेऊ शकतात. आता आपल्याला पाहिजे की आपण या सेशनमध्ये किंवा आपण पूर्ण ज्यावेळेस ही जी टेस्ट सिरीज आपण आपल्यासाठी घेऊन येत आहोत, यामध्ये आपण कशी सिस्टीम ठेवणार आहेत, आपण कशा पद्धतीने पुढे पुढे जाणार आहोत. आता ज्या लोकांची ऑलरेडी प्री क्वालिफाईड झालेत आणि जे ॲक्च्युली स्टडी करतायत त्यांच्यासाठी तर आपण प्रॉपर डेट वाईज टाईम टेबल बनवलं, जो आपण पुढे बघणारच आहोत. परंतु जे असे पण काही मुलं असतील जे 2026साठी प्रिपेअर करत असतील, तर माझी अशी इच्छा आहे, मी तुम्हाला माझं म्हणणार नाही की तुम्ही करावंच, परंतु जर आत्तापासूनच जर तुम्ही थोडे दिवस आन्सर रायटिंगमध्ये जर आलात तर तुमच्या लक्षात येतं, जरी तुम्ही नंतर प्रीसाठी पुन्हा एक्सक्लुझिव्ह टाईम दिला तरी तुम्ही आत्ता जी प्रॅक्टिस केलेली असते ती तुमच्या डोक्यात असते आणि तुम्हाला लक्षात येतं की जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन नवीन कंटेंट वाचायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात यायला लागेल की हां, आपण ज्यावेळेस जिओलॉजी ऑप्शन वाचतो तेव्हा हे वाचलो होतो किंवा आपण असं लिहितो तसंच लिहितो आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी फिरत राहतात. त्यामुळे आत्तापासून जर तुम्ही जरी या कोर्ससाठी एनरोल झाले तरी काही चुकीचं ठरणार नाही. तर याच्यामध्ये आपण आधी बघणार की सिलेबस काय, तो कसा डील करणार आहे. त्यानंतर आपण वीकली कशा पद्धतीने काही टार्गेट आहेत, त्यामध्ये डेली पण टार्गेट आपण देणार आहोत, ते आपण पुढे पाहूच की ते कशा आहेत टार्गेट. आपण टार्गेट बेस अभ्यास करणार, त्यामुळे आपलं पूर्ण करणार. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होणार आहे. त्यांचं रिव्हिजन करण्यासाठी पण मी असं स्पेशल एक PDF बनवली ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कुठला कंटेंट किती कसा रिवाईज केला पाहिजे. त्याचबरोबर त्याचे अनालिसिस आणि पेपर चेकिंग केल्यानंतर जो फीडबॅक मी पर्सनली तुम्हाला देईल, कारण मी एवढ्या मागच्या ज्यावेळेस मी वाडिया कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर होतो त्यावेळेस मी नोटीस केलं की मुलांचं काय चुकतं आन्सर रायटिंग करताना, त्याच चुका इकडे होतात. तर आपण जर मी खूप सारे पेपर चेक केल्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे की कसं चुका होतात. मी ते तुम्हाला तुमच्या चुका पण सांगू शकेल की जेणेकरून तुम्हाला अजून जास्त बेटर त्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की कसं लिहायचं असतं परफेक्ट आन्सर. ओके, तर सगळ्यात आधी आपण सब्जेक्टचं जे फाउंडेशन असतं ते फाउंडेशन आपण एकदम क्लिअर ठेवायला पाहिजे. म्हणजे तो सब्जेक्ट काय आहे, त्याच्या महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज, त्याच्यामधले जे असलेले सायंटिस्ट कोण कोण, त्याची काही नावं, हे आपल्याला परफेक्ट माहिती आहे. बेसिक कॉन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. त्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस एखादा क्वेश्चन असा येतो की जो तुम्हाला त्याच्या रिलेटेडचं खूप जास्त काही माहीत नाही आहे, परंतु जर तुमचं फाउंडेशन क्लिअर असेल तर तुम्ही त्याच्या रिलेटेडचं काहीतरी गोष्टी लिहू शकता. म्हणजे एकदमच तुम्हाला ब्लँक सोडून यायची गरज नाही. त्यामुळे लक्षात घ्या की एखादा सब्जेक्ट कुठलाही जेव्हा तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट घेता त्याचं फाउंडेशन अगदी क्लिअर ठेवायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही कॉन्सेप्ट मॅप क्लिअर असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, जसं की मिनरॉलॉजी आहे. मिनरॉलॉजी हा सब्जेक्ट असा, याच्यामध्ये जे मिनरल्स असतात ते मिनरल्स कसे बनले, त्याचं क्लासिफिकेशन काय, त्याचं कंपोजिशन काय, ह्या गोष्टी असतात. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सिलिकेट मिनरल म्हणजे काय, सिलिकेट एक मेजर पोर्शन आहे सिलिकेट स्ट्रक्चरचा अर्थमध्ये. तर त्याच्यामध्ये पण काय की ऑलिव्हिन काय ग्रुप असतो, मायका ग्रुप काय असतो, पायरोक्सिन काय असतो. मग असं माइंड मॅप क्लिअर झाला पाहिजे आपल्या ब्रेनमध्ये की आधी सिलिकेट येणार, सिलिकेटमधले हे सब टाईप्स आहेत, मग त्या सब टाईप्समध्ये पण अजून काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला असं या पद्धतीने आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे. डोक्यामध्ये माइंड मॅप तयार झाले पाहिजे कुठल्याही गोष्टीचे. स्टॅटिग्राफी आहे की सगळ्यात आधी आपण जर पाहिलं तर प्रोटोझोईकमध्ये काय झालं, त्याच्यानंतर मिझोझोईकमध्ये काय झालं, सिनोझोईकमध्ये काय झालं, आपल्याला क्लॅरिटी होत गेली की अर्थ जशी जशी इव्हॉल्व होत गेली. आता हे टर्म्स तुम्हाला खूप हार्ड वाटतील ज्यांना माहीत नाही, ज्यांना माहिती त्यांना माहीत असेल की हे काय टर्म्स आहेत. आपण जसं कॅलेंडर असतं जानेवारी फेब्रुवारी, त्याच पद्धतीने आपण काय करतो, अर्थसाठी पण एक कॅलेंडर बनवलं की कुठल्या वर्षामध्ये किती मिलियन्स वर्षामध्ये काय काय घडलं अर्थमध्ये, त्याच्या पुढच्या मिलियन्स वर्षामध्ये पुढे काय काय घडलं, तर आपण ते पुढे पाहू ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल टेस्ट सिरीजमध्ये जाऊ तेव्हा. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अर्थ कशी कशी इव्हॉल्व होईल, तुमच्या माइंडमध्ये त्याचा एक मॅप असला पाहिजे. अर्थ अशी अशी इव्हॉल्व होईल. म्हणजे त्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह काही क्वेश्चन येतो त्यामध्ये तुम्ही हे पॉईंट ॲड करू शकता तिथे. त्याच्यानंतर डायग्रामवर प्रॅक्टिस केली पाहिजे. मॅक्झिमम होईल तितकं तुम्ही डायग्रामची प्रॅक्टिस करा. ज्याचा फायदा हा होतो तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करून ठेवता एक्झाममध्ये, तुम्हाला तिथे विचार करायची गरज पडत नाही की मला डायग्राम कशी काढू. आता आधीच तुम्ही 10-15 वेळेस एखाद्या टॉपिकच्या रिलेटेडच्या डायग्राम जर काढून ठेवल्यात, तुम्ही ते डायरेक्ट तिथे तुमचा हात चालतो की इथं हे तिथे ते तिथे ते. म्हणजे पुढे दाखवेल मी डायग्राम पण मी आणल्यात सोबत की डायग्राम कशा असल्या पाहिजे आणि त्या एक्झाममध्ये कशा आपण वापरल्या पाहिजे. त्यानंतर तुमचं रिवाईजची जी स्ट्रॅटेजी ती खूप कॉम्पॅक्ट पाहिजे. आधी थॉरोली तुमचं रीडिंग व्हायला पाहिजे.
सेकंड रिडिंगमध्ये त्यातले खूप महत्त्वाचे पोर्शन तुमचे रिडिंग व्हायला पाहिजे. आणि थर्डमध्ये मायक्रो थीमवर नोट्स असल्या पाहिजे. आता मायक्रो थीम्स म्हणजे काय, मी जसं आता सांगितलं तुम्हाला, अर्थक्विक आहे, एक थीम झाली. अर्थक्विकमध्ये या थीममध्ये एक 1 पेजवर नोट्स पाहिजे तुमच्याकडे, 1 पेजवर लिहायचं अर्थक्विक. अर्थक्विकमध्ये काय, अर्थक्विक कसा भरतो, त्याच्या काही टर्म्स असल्या पाहिजे, टर्मिनॉलॉजी, त्याचे 4-5 एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये झालेले, महाराष्ट्रामध्ये झालेले किंवा वर्ल्डमध्ये झालेले, त्याचे कॉजेस काय आहेत, त्याचे इम्पॅक्ट काय होतात, आणि त्याच्यापुढे कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन कन्क्लुजन जे आपण बाहेर बघतो सेम इथेच ते पण स्ट्रॅटेजी यूज करायची. इंट्रोडक्शन म्हणजे आपण त्याची डेफिनेशनमध्ये अर्थक्विक काय असतो, किंवा एखाद्या सायंटिस्टनं तो अर्थक्विक कधी, अर्थक्विकच्या रिलेटेड जर झालं तर बाकीच्या पॉईंट्समध्ये एखाद्या सायंटिस्टनं एखादी गोष्ट कधी शोधली, जसं अल्फ्रेड वेगनरनं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट शोधली, लिहायचं तिथं की अल्फ्रेड वेगनरनं कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट शोधली. आम्ही तुम्हाला सांगेल ते की त्यानं ह्या साली 1932मध्ये त्याच्यावर प्रपोजन केलं वगैरे. बाकीच्या गोष्टी तुम्ही तशा आधीच तुमच्या रेडी असायला हव्यात तिथे. त्याच्यानंतर तुमचं डेप्थ किती पाहिजे आणि तुमचं त्याचं विड्थ किती पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की लिहिताना किती डिटेल्समध्ये लिहायची एखादी गोष्ट किंवा ती किती स्प्रेड करून लिहायची, ही गोष्ट तुम्ही स्टडी करताना तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे. मला जर असा क्वेश्चन आला तर मी ते किती डेप्थमध्ये जाईल आणि मी त्याचं किती ब्रॉडमध्ये त्या गोष्टीला मी लिहेल. आणि कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्ही कंटिन्यू ते लिहिलं पाहिजे, कंटिन्यू तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. तर मग टेस्ट सिरीजचे फायदे काय असतात तुम्हाला जर तुम्ही ॲज अ टेस्ट सिरीज लावली. सगळ्यात टायमामध्ये तुम्हाला लिहायची एक प्रॅक्टिस होते की 3 तासामध्ये एवढं कंटेंट असतं, एवढे क्वेश्चन्स असतात आणि ते कसे लिहायचे. तुम्ही आयोगाचा जो पॅटर्न आहे त्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल होता, तुम्हाला कळतं. कारण आपल्या याच्यामध्ये पण आहेत की तुम्हाला पहिला आणि 5वा क्वेश्चन कंपल्सरी असतो वगैरे वगैरे, मी तुम्हाला नंतर ते सांगेल पुढे. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजेत. आणि बाकीचे ऑप्शनल असतात, मग ऑप्शनलमध्ये कुठला निवडायचा हे तुम्हाला सांगेल, की जर 2 आहे, दोन्हीपैकी आपल्याला थोडं थोडं येतं आहे, मग ते कसं बॅलन्स करायचं. कधी कधी काय होतं, सब क्वेश्चन असतात, ए बी सी, आपल्याला ए आणि बी माहीत असतो, सी माहीत नसतो, आणि खालच्यामध्ये ए आणि बी माहीत असतो आणि सी माहीत नसतो. मग अशा वेळेस तुम्हाला कुठल्याकडे जायचं हे पण आपल्याला इथून फीडबॅकमधून तुम्हाला कंटिन्यू मिळत असतं. त्याच्यामुळे जर एक्झामिनर तुमचा ज्यावेळेस पेपर चेक करतो त्यावेळेस तो थॉरोली बघत असतो काय झालं आहे, आणि तुम्हाला त्याचा फीडबॅक मिळत असतो. तो जर तुम्ही इम्प्रूव्ह करत असाल तर नंतर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होत असतो. त्यामुळे टेस्ट सिरीज ही महत्त्वाची असते. पण अजून हेही तितकंच करायचं, जर तुमचा प्रॉपर अभ्यास झालेला असेल, जर तुम्ही मागच्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून याच्यामध्ये प्रिपरेशन करत असाल आणि तुमचं जसं काही टीचिंगचं बॅकग्राऊंड किंवा काही असेल, तर असं नाही की तुम्हाला टेस्ट सिरीज लावलीच पाहिजे. या ठिकाणी असं काही बिझनेस करण्याचा माइंडसेट नाही मी या ठिकाणी किंवा प्रयास अकॅडमी तर उभी नाही आहे. जर तुम्ही स्वतः मॅनेजेबल असेल तर तुम्ही स्वतःही करू शकता. परंतु जर तुम्हाला असं डाऊट येत असेल की नाही यार मी तर लिहितो आन्सर पण ते बरोबर आहे का, कोणतरी एखाद्या एक्सपर्टनं ते चेक केलं पाहिजे असं वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही टेस्ट सिरीजला एनरोल व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पर्सनलाइज फीडबॅक मिळेल. ओके. तर आता जे कॉमन मिस्टेक काय करतात जिओलॉजी ऑप्शनलमध्ये मुलं, की रिव्हिजनच स्किप करतात. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही काय करता, वाचत जाता का तुम्हाला ॲट द सेम टाईम दुसरे पण सब्जेक्ट असतात, GSचे सब्जेक्ट असतात किंवा तुम्हाला दुसरा ऑप्शनल असतो. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एक सब्जेक्ट वाचत जाता, 15 दिवस तुम्ही ठरवता की आता पहिले 15 दिवस मी पूर्ण वाचणार, पहिल्यापासून शेवटपर्यंत जाता, सगळं वाचता, लगेच तुम्ही नवीन सब्जेक्टवर शिफ्ट होऊन जाता. पुन्हा ते 15 दिवस तो दुसरा सब्जेक्ट वाचता आणि नंतर तुम्ही बघता अरे आपण तर सगळंच विसरून गेलो. ही सगळ्यात मोठी मिस्टेक असते. त्यामुळे काय करायचं, एकदम स्ट्रक्चर बनवून घ्यायचा. कसं बनवून घ्यायचं, समजा आपण याच्यामध्ये 8 सब्जेक्ट आहेत, तुम्ही सर्व मी 4 सब्जेक्ट पहिल्या आठवड्यात वाचणार आहे. 4 सब्जेक्ट पूर्ण वाचून घेतले की एक दिवस मध्ये असं स्पेशल ठेवायचं, संडे असेल किंवा कुठला तरी एखादा वार असेल, त्या दिवशी पुन्हा एकदा ते 4 एका दिवसात जे तुम्ही पूर्ण आठवड्यामध्ये वाचलं होतं ते एका दिवसात वाचायचं आणि पुन्हा पुढचा पोर्शन सुरू करायचा. पुन्हा 8 दिवस कंप्लीट, पुन्हा पहिलं पोर्शन एकदा वाचायचं आणि दुसरंही वाचायचं. ह्यानं होतं काय, तुमचं ते 2दा रिव्हिजन होतं एकाच प्रोसेसमध्ये. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि तुमचा टाईम यूज करण्याची गोष्ट, की आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्याला GS पण वाचायचं आहे, ऑप्शनल पण वाचायचं आहे, बाकीच्या पण गोष्टी असतात. त्यामुळे आपण काय करतो, टायमाचं मॅनेजमेंटच करत नाही आणि सगळ्यात मोठी मिस्टेक असते. त्यामुळे टायमाचं मॅनेजमेंट करायचं. इवन घरी अभ्यास करतानाही टाईम लावूनच अभ्यास करायचा आणि एक्झाममध्ये सॉल्व्ह करतानाही टाईम लावून करायचं. ते आपल्याला त्याची एक हॅबिट होते. आता सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला याच्या रिलेटेड आता काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी त्या माझा नंबर पण देतो. तुम्ही दुपारी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत या टायमात तुम्ही कॉल करा. बाकी टाईममध्ये मी बिझी असतो. मी माझा नंबर पण इथे लिहून देतो तुम्हाला. तर लक्षात घ्या, फक्त जर कुणाला काही डाऊट असेल
आणि तो जर खूप अर्जंट नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा टेलिग्रामवर या नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच टाईम मिळाल्यानंतर याच्यानंतर यावर तुम्हाला रिप्लाय करेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट अर्जंटली विचारायची असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करा. फक्त 11 ते 5 या दरम्यान कॉल करा. बाकीच्या टाईममध्ये मला थोडा बिझी असल्यामुळे मला टाईम तुम्हाला काढता येणार नाही. ठीक आहे. तर बाकीच्या आपल्या प्रयास अकॅडमीला तुम्ही जे जंगली महाराज रोडवर जे आपले प्रयास अकॅडमी आहे त्या ठिकाणी येऊन तुम्ही बाकीची एन्क्वायरी करू शकता किंवा रिसेप्शनिस्टवर तुम्ही या नंबरवर कॉल करून तुम्ही रिसेप्शनला पण कॉल करून बाकीचे डिटेल्स घेऊ शकता. हे माझं टेलिग्रामचं चॅनल आहे या आणि टेलिग्रामला या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तिथेने मला तुम्ही पर्सनलाइज कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता आपण पाहू की जो फॉरेस्टचा जो सिलेबस आहे आयोगाने दिलेला, तर तो जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण थोडंसं डिकोड करण्याचा प्रयत्न करू आणि ॲट द सेम टाईम आपण जो CSEचा जो सिलेबस आहे तो आणि त्यावर कसे क्वेश्चन आला ते पण आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करू. आता इकडे पहा, जिओ मॉर्फोलॉजी आणि रिमोट सेन्सिंग हा जो आपला पहिला टॉपिक आहे किंवा आपण सब्जेक्ट म्हणू याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयोगानं खूप क्लिअर केलं आहे की जो सिलेबसचा टॉपिक दिला आहे तो एकदम कन्साइन्स, जो कामाचा आहे, जो तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला तो वापरण्यात येईल किंवा सर्व्हिसमध्ये ॲक्च्युअल यूज होईल असेच काही टॉपिक तुमच्यासमोर दिलेत. ॲक्च्युअली रिमोट सेन्सिंग आणि जिओमॉर्फोलॉजी हा खूप ब्रॉड टॉपिक आहे. तसा जिओमॉर्फोलॉजी हा तुमच्या जिओग्राफीमध्ये पण बऱ्याच वेळेस ओव्हरलॅप होतो किंवा तुमचा अभ्यास झालेला असतोच. पण तो रिमोट सेन्सिंगच्या बाबतीत बऱ्याच मुलांना माहीत नसतं. पण तो आयोगानं कन्साइन्स सिलेबस दिला की बेसिक कॉन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फोलॉजी, की जिओमॉर्फोलॉजीचे बेसिक कॉन्सेप्ट जसे की विंडमुळे कुठले कुठले लँडफॉर्म्स बनतात, ग्लेशियर्समुळे कुठले कुठले लँडफॉर्म्स बनतात, रिव्हरमुळे कुठले कुठले लँडफॉर्म बनतात, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट काय. डेव्हिसने एक मॉडेल दिलं होतं, डेव्हिसचं मॉडेल काय सांगतं, प्लेंकचं मॉडेल काय सांगतं, ते बाकीच्या बेसिक कॉन्सेप्टमध्ये तुमचं हे सगळ्या गोष्टी येणार. त्यामुळे वेदरिंग आणि मास वेस्टिंग काय असते, वेदरिंग कशी होते, त्याच्या टाईप्स काय आहेत, लँडफॉर्म कुठले कुठले असतात, जिओमॉर्फोलॉजिकल सायकल काय आहेत. आणि हा जो पूर्ण सिलेबस मी तुम्हाला वाचून नाही दाखवणार, फक्त मला तुम्हाला सांगायचं ब्रॉडली हे कसे टॉपिक आहेत जो मी याचे 1 पेजर नोट बनवून ठेवायचं. एक टॉपिक घ्यायचा बेसिक कॉन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फोलॉजी आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा एक पेज आहे, त्या पेजवर तुम्ही इथं तुमचा टॉपिक टाकून ठेवायचा बेसिक कॉन्सेप्ट ऑफ जिओमॉर्फोलॉजी. मग याच्यामध्ये काय काय कॉन्सेप्ट म्हटलं की तुम्ही ते कॉन्सेप्ट लिहायचे, की जो कॉन्सेप्ट असेल तो कॉन्सेप्ट लिहायचा आणि त्याच्याबद्दलचं लिहायचं, दुसरा कॉन्सेप्ट लिहायचा त्याच्याबद्दलचं लिहायचं, तिसरा कॉन्सेप्ट काय असेल तो लिहायचा. त्यानंतर इथं काय करायचं, फॅक्ट म्हणून एक्स्ट्रा जो फॅक्ट्स असतात त्या फॅक्ट म्हणून लिहायच्या इथे. ह्याच्यामध्ये काय होतं, जसं की कुठला सायंटिस्ट आहे त्यानं कुठल्या वर्षी याच्या रिलेटेड काहीतरी थेरी मांडली होती, तर त्या जर गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही इथं मेन्शन करून ठेवायच्या. त्याचे काही एक्झाम्पल असतील किंवा इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन, म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही सिलेबसचे पूर्ण जेवढे पॉईंट आहेत तेवढे पॉईंट जर तुम्ही असे लिहिले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यानंतर स्ट्रक्चरल जिओलॉजी, याच्यामध्ये स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये जे आजचे जे स्ट्रक्चर्स असतात, जे स्ट्रक्चर्स बनतात, ते स्ट्रक्चर्स कसे बनतात आणि ते स्ट्रक्चर्स तुम्ही ओळखणार कसे आणि त्याचे काय काय टाईप्स असतात याच्यावर जास्त फोकस असतो. जसं की फोल्ड असतो, फॉल्ट असतो, ठीक आहे. त्यानंतर तिथे अनकन्फर्मिटीज असतात. तर हे जे स्ट्रक्चर असतात सेम याचं तेच करणार की तुम्ही वर हेडिंग लिहिणार फोल्ड काय, मग त्या फोल्डचे टाईप्स काय असतात, त्याचं क्लासिफिकेशन काय, कुठल्या सायंटिस्टने त्याचं क्लासिफिकेशन दिलं, या पद्धतीने जायचं. तर प्रत्येक पॉईंट वाईज तुम्ही जा. हा जो आता याच्यावर तुम्ही कुठले पुस्तकं सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ज्यावेळेस आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत तर प्रत्येक पोर्शनवर हा जो पोर्शन आहे या पोर्शनसाठी, कारण याच्यासाठी कुठलंही स्टँडर्ड बुक नाही आहे मार्केटमध्ये आणि मी याच्यासाठी एक स्टँडर्ड बुक लिहितो आहे. फॉरेस्ट्री ऑप्शनसाठी माझं पुस्तकावर काम चालू आहे, लवकरच ते मार्केटमध्ये येईल. पण जोपर्यंत आपण मार्केटमध्ये ते पुस्तक येणार नाही तोपर्यंत की प्रत्येक टॉपिकवर की कसं हार्ड पोर्शन, समजा पहिले 5-6 पॉईंट तुम्ही कुठल्या पुस्तकातून कव्हर करणार, त्यानंतर पुढचे 6-7 पॉईंट कुठल्या पुस्तकातून कव्हर करणार. मी ज्यावेळेस ॲक्च्युअल आपण सुरू करू त्यावेळेस मी टॉपिक वाईज तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये टाकत राहील, कारण याचा कुठलाही स्पेसिफिक सोर्स नाही आहे असा. त्यामुळे मी इथं कुठलंही पुस्तक मेन्शन केलं नाही. काही स्टँडर्ड बुक आहेत पण ते खूप बल्की आहेत, ते पूर्ण रेफरन्स बुक आहेत जे ॲक्च्युअल जिओलॉजी PGचे स्टुडंट किंवा इव्हन PhDचे स्टुडंट वापरतात. ते जर तुम्हाला मी इथं सजेस्ट केलं तर तुम्ही वेस्ट उगच ते सगळे पुस्तकं विकत घेणार ॲमेझॉनवर जाऊन, अननेसेसरी तुम्ही खर्च करणार, पण त्यातलं खूप कमी पोर्शन तुमच्या कामाला येणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला तेही सांगेल की ऑनलाईन मटेरियल आहे का कुठलं अवेलेबल, आणि जर काही PDFs मी तुम्हाला काही कमिट करत नाही, पण ज्या PDFs माझ्याकडे अवेलेबल असतील, ज्या मला तुम्हाला देता येतील त्या PDF नक्की मी तुम्हाला शेअर करेल. बाकीच्या ज्या गोष्टी कुठून तुम्ही करणार याच्या रिलेटेड मी तुम्हाला नक्कीच सांगेल. सेम इग्नियस पेट्रोलॉजी आणि मेटामॉर्फिक पेट्रोलॉजी, याच्यामध्ये रॉक्स कसे बनतात, वेगवेगळे रॉक्सचे टाईप्स काय, ते कसे बनतात, त्याचं जेनेसिस काय, टेक्स्चर काय असतं, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, सेम या वेळेनं आपल्याला जायचं आहे. आता जो पॅलेंटॉलॉजीचा जो सिलेबस आहे किंवा स्ट्रॅटिग्राफी आपण जे म्हणतो, हे ज्याच्यामध्ये लक्षात घ्या पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय, याच्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत, जे ॲनिमल्स अर्थवर आले आधी आणि त्यानंतर ते कुठल्या तरी कारणावर त्यांचं एक्सटिंक्शन झालं, तर ते कसे झाले आणि त्यांचे जे फॉसिल्स आहेत ते प्रिझर्व होतात.
मग त्याच्या रिलेटेड आपण अभ्यास करतो ते फॉसिल्स काय आहेत, छोटे छोटे फॉसिल्स असतात त्याला मायक्रो फॉसिल्स म्हणतो, काही काही मोठे मोठे फॉसिल्स त्याला आपण मेगा फॉसिल्स म्हणतो. मग त्याचे टाईप्स काय, कुठले कुठले स्पेसिस आपल्याला मिळतात, त्याचे कसे प्रिझर्व झालेत ते, त्याच्यामध्ये काही वूड असतात त्याला पेट्रिफाईड वूड्स म्हणतात, म्हणजे ॲक्च्युअल झाडच पूर्ण दबून जातं जमिनीत आणि ते रॉकमध्ये कन्वर्ट होऊन जातं, किंवा जे खोड आहे ते पूर्ण रॉकमध्ये कन्वर्ट होतं. तर हे कॉन्सेप्ट काय आहेत, किंवा त्याच्यामध्ये जे हॉर्स आहे, ह्युमनचं इव्हॉल्युशन आहे, इव्हन एलिफंटचं इव्हॉल्युशन कसं झालं याच्यावर स्पेसिफिक क्वेश्चन विचारले जातात की ह्युमनचं इव्हॉल्युशन काय, ह्युमनच्या स्पेसिस कुठल्या कुठल्या आल्या होत्या, त्याचबरोबर इक्विडा आहे, ठीक आहे, त्यानंतर होमिनिडा आहे. तर हे सगळ्या गोष्टी, किंवा गोंडवाना जो आहे, जो आपण आज मध्य प्रदेशमध्ये गोंड नावाच्या ट्रायबून हे गोंडवाना नाव पडलं आहे, तर तिथे वेगवेगळे तुम्हाला काही प्लांटचे फॉसिल्स मिळतात, काही ॲनिमलचे फॉसिल्स मिळतात, त्याच्या रिलेटेड आपल्याला हे पॅलेंटॉलॉजीमध्ये असतं. आणि मी तुम्हाला जर सांगितलं होतं की स्ट्रॅटिग्राफीमध्ये काय असतं, अर्थचे जे स्ट्राटा आहेत, लेयर्स आहेत, त्या लेयरचं वयानुसार आपण सांगतो की जुना आहे की नवा आहे, ओल्ड आहे का यंगर आहे, त्याच्या रिलेटेडचे काही कॉन्सेप्ट आहेत ते आपल्याला इथं पाहिजे आहेत. ठीक आहे, तर तुम्ही या टॉपिकला सेम करा, मी इथे तुम्हाला रेफरन्स बुक सजेस्ट करेल की कुठल्या रेफरन्समधून तुम्ही हे करणार आहात. त्यामुळे सिलेबस खूप कन्सायन्स आहे, खूप ब्रॉड सिलेबस नाही आहे. जे नवीन लोक आहेत ज्यांना फॉरेस्टसाठी ते ऑप्शनल घेणार आहे, जे 26साठी किंवा 27साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या लक्षात येऊन जाईल की हा सिलेबस खूप कॉम्पॅक्ट आहे, एकदम 2-2 लाईनमध्ये सिलेबस दिलेला आहे. आपण 5व्या पॉईंटपर्यंत आलो आणि 2-2 लाईनमध्ये सिलेबस दिला, म्हणजे इतकं कमी याच्यामध्ये हा सिलेबस दिलेला आहे. सगळ्या गोष्टी मी टेलिग्रामला टाकेल, तिथे जाऊन तुम्ही ह्या गोष्टी पाहू शकता. त्यामध्ये सेडिमेंटरी रॉक्स कसे बनतात, त्यानंतर हायड्रोलॉजी पाण्याच्या रिलेटेड, किंवा इथं इन्व्हायरमेंटल जिओलॉजीमध्ये इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड डिग्रेडेशन जे होतं, पोल्युशन होतं, किंवा फ्लड येतात, लँडस्लाईड होता, इरोजन होतं, याच्या रिलेटेड ह्या गोष्टी ह्या तर तुमच्या पूर्ण ओव्हरलॅप होतात जीएससोबत. त्यामुळे तुमच्या लक्षात घ्या, हे टॉपिक जर तुमच्या आधीच कवर असतील तुम्हाला इथं अजून जास्त बेनिफिट तुम्हाला मिळेल. आता आपण पाहू की जो फॉरेस्टचा जो पेपर आहे 2024चा, तो पेपर त्यांनी जो काढलेला आहे पेपर किती कन्सायन्स आणि किती सिम्पल काढला. 2024चा फॉरेस्टचा MPSCचा पेपर आहे. ठीक आहे, तर या MPSCच्या पेपरमध्ये 8 क्वेश्चन असतात टोटल, त्यातले आपल्याला 5 क्वेश्चन सोडवायचे असतात, म्हणजे 3 क्वेश्चन आपण सोडून देऊ शकतो. सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. त्यामुळे जे एखादा टॉपिक जर आपला सिलेबसमध्ये कव्हर झालेला नसेल तर तो आपण करू शकतो. बाकीच्या इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपण डायरेक्ट क्वेश्चनवर येऊ. ठीक आहे, आता हा क्वेश्चन कंपल्सरी असतो. पहिला क्वेश्चन इथं सांगितलं एनी 5 आपल्याला सॉल्व करायचे. तर ह्याच्यामध्ये आता समजा आपण आता जे पाहिलं होतं की GISचा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि इट्स ॲप्लिकेशन एक्सप्लेन करा म्हटलं, म्हणजे काय आहे सिम्पल सांगायचं तुम्हाला. GIS सिस्टीम काय असते, जे रिमोट सेन्सिंगचा पार्ट आहे, याच्यामध्ये काय करतो आपण, कम्प्युटरलाइज सिस्टीम असते, याच्यामध्ये आपण मॅप्स बनवतो. हे मी तुम्हाला एक जनरलाइज भाषेत सांगतोय, जेणेकरून आपण जे ॲक्च्युअल स्टडी करू त्यावेळेस आपल्याला डिटेल्समध्ये गोष्टी कळतील. तर GIS काय, ही एक सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये काय करतो आपण, कम्प्युटराइज ज्या अर्थच्या रिलेटेडच्या गोष्टी असतात, मॅप्स असतात किंवा काही स्ट्रीम्स असतात, त्यांना आपण कम्प्युटराइजमध्ये आपण ग्राफ्स बनवतो, त्यांचे मॅप्स बनवतो, आणि त्याचे ॲप्लिकेशन कुठं कुठं असतात. त्याचे ॲप्लिकेशन सगळ्या फील्डमध्ये असतात. इव्हन कन्स्ट्रक्शनपासून त्यांचं फार्म असेल, ॲग्रिकल्चर असेल, किंवा काही कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेडच्या गोष्टी असतील, आणि इव्हन मॅप बनवणं असेल, टाउन प्लॅनिंग असेल, ठीक आहे, लँड ॲप्लिकेशनच्या प्लॅनिंगचे असतील, या सगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट पण याचा वापर करत असतात. किंवा इव्हन आता जे आपण तुम्ही पाहता गावाकडे की तुम्ही ई पीक पाणी करता, ई पीक पाणीमध्ये पण तुमचं जे सातबारा असतो तो टॅग केलेला आहे, GIS टॅग केलेला असतो, म्हणजे तुमचं लॅट आणि लॉंग तुमच्या सातबारासोबत जोडलेला असतो. या सगळ्या प्रोसेस हा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये येतात. तर इतके स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतात यामध्ये. मी सगळे क्वेश्चन वाचणार नाही, तुम्हाला काही ठराविक क्वेश्चन सांगतोय. सेम इथेही सांगितलं आहे की प्रायमरी क्लासिफिकेशन सांगितलं आहे, आणि फॉल्टचं प्रायमरी ते फक्त नीट डायग्रामसोबत काढायचं, की क्लासिफिकेशन करायचं, फॉल्ट कसे क्लासिफाय करतात आणि त्याचा डायग्राम काढायच्यात. म्हणजे एकदम थेरोटिकल क्वेश्चन आहेत, एकदम सिम्पल. जसे तुम्ही एखाद्या अकॅडमिकच्या पुस्तकामध्ये किंवा तुम्ही BScला असताना किंवा तुम्ही 10वी-12वीला असताना जसे क्वेश्चन येतात, एक्सप्लेन, व्हॉट, डिस्क्राईब, सिम्पल आहे. आता इथे पण सांगितलं एक्सप्लेन पेट्रोग्राफी आणि पेट्रोजेनेसिस इन ग्रानाइट. सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. इथे कुठलाही तुम्हाला करंटच्या रिलेटेडच्या काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार नाही. राईट अ डिटेल ऑफ रेट्रोग्रेड मेटामॉर्फिझम. रेट्रोग्रेड काय, प्रोग्रेड काय, फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट याचा क्लिअर असेल की मेटामॉर्फिझम काय असतं, त्यामध्ये रेट्रोग्रेड असतो आणि प्रोग्रेड असतो. तुम्हाला लक्षात आलं की काय रेट्रोग्रेड, तुम्ही इझिली त्याच्याबद्दल आपण लिहू शकता. सेम क्वेश्चन आहे इथे. आता इथे 15 मार्कासाठी काही क्वेश्चन आहेत. इथे लिहिले जिओमॉर्फिकल सायकल कॉन्सेप्ट विथ नीट डायग्राम. आता जो जिओमॉर्फिकल सायकल्स असतात, जसे आपण म्हणतो त्याला की यूथ स्टेज असते, मॅच्युअर स्टेज असते, त्यानंतर ओल्ड स्टेज असते, आणि ते डायग्रामच्या स्वरूपात दाखवायचं की यूथ फेजला रिव्हर कशी असते,
की युथ फेजला ग्लेशियल कसे असतात, ठीक आहे, मॅच्युअर फेजला ते कसे ट्रान्सफॉर्म होऊन जातात, आणि ओल्ड फेजमध्ये तिथे कसं मोनोड लॉक बनतं, पेनी प्लेन कसा बनतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे लिहायच्या. आणि एक डायग्राम काढायची, की डायग्राम काय काढणार की एक माऊथ काढायचा आणि इथे या ठिकाणी ओशन काढायचा, ठीक आहे. तर या ठिकाणी जी रिव्हर असणार इथं काय असणार, ती युथ फेजमध्ये असणार आहे, ठीक आहे. या ठिकाणी असल्यानंतर ती काय असणार आहे, मॅच्युअर फेजमध्ये असणार आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस जाईल शेवटी ती काय असणार आहे, ओल्ड फेजमध्ये असणार आहे. सिम्पल डायग्रामच्या फॉर्ममध्ये तुम्ही काही गोष्टी एक्सप्लेन करू शकता. तर सिम्पल या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. ही डायग्राम मी खूप जनरलाइज काढली, पण आपण एक्झाममध्ये असं सिम्पल डायग्राम काढून आपण मॅक्झिमम मार्क कसे मिळवू शकतो, आणि ते इंटरॅक्टिव्ह दिसतं, त्यामुळे तुम्हाला तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे हे लक्षात येऊन जातं. तर एकदम कमी टाईममध्ये कशा डायग्राम काढणार ते पण तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल. आता वर विचारलं होतं डिटेल्स फॉल्टच्या, इथं काय टाईप्स सांगितले आणि फॉल्टचं सांगितलं विथ नीट डायग्राम. म्हणजे मी ते सांगतो, इथं सेम टॉपिक रिपीट होतो, वर फक्त फॉल्टसाठी मग विचारलं, इथं फॉल्टसाठी विचारलं आहे. त्यामुळे हे तेच टॉपिक रिपीट होणार आहेत, फक्त वरचं नाव आणि हेडिंग बदलेल. त्यामुळे हे लक्षात घ्या, या पद्धतीचा हा क्वेश्चन पेपर आहे. तुम्ही बाकी सगळा डिटेल्स क्वेश्चन पेपर तुम्ही पाहू शकता, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथं पण ते सांगितले डिस्कस जिओमॉर्फिकल थेरीज वेगळ्या वेगळ्या, ज्यांनी लँडफॉर्म म्हणले, जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं लँडफॉर्मच्या थेरीज विचारल्यात. मग थेरी सांगायच्या की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या थेरीज असतात, ठीक आहे. प्लँकची थेरी इथं, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या थेरी तुम्ही त्यात मेन्शन करून तुम्ही तिथं लिहू शकता, ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की जे जिओलॉजी ऑप्शनलचं पेपर ॲनालिसिस केलं आपण, जे जिओलॉजी CSE साठी जे मुलं ऑप्शनल घेतात, त्याच्यामध्ये आपण एकच टॉपिक घेतला आहे. यामध्ये जनरल जिओलॉजीचा हा एक टॉपिक आहे आपला, किंवा एक सब्जेक्ट म्हणू आपण आपल्या CSE साठी. त्यांनी सांगितलं की सोलर सिस्टीम, मेटोराइट, ओरिजिन अँड इंटेरियर ऑफ द अर्थ, एज ऑफ द अर्थ, व्होल्कॅनोज, कॉजेस अँड प्रोडक्ट, व्होल्कॅनिक ब्लेड वगैरे असे काही टॉपिक त्यांनी केलेत. आता मी याचं ॲनालिसिस करून तुमच्यासमोर ठेवले. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर ॲनालिसिस कसं केलं आहे, फक्त एवढ्याच टॉपिकचं केलं आहे, बाकीच्या टॉपिकचं तुम्ही याच सेम पद्धतीने ॲनालिसिस करू शकता. इथं आपल्यापेक्षा तेवढा टाईम नाही, त्यामुळे मी फक्त एका टॉपिकचं तुमच्यासमोर घेऊन आलो आहे की जनरल जिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे, त्यामध्ये आयोगाने काही 15 ते 20 असे काही टॉपिक दिलेत. या टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन कसे विचारलेत आयोगाने. आपण हा मेटोराइट आणि सोलर सिस्टम हा टॉपिक घेतला. मेटोराइट आणि सोलर सिस्टम हा टॉपिक घेतला. आता बघा क्वेश्चन कसा विचारला आहे. हा UPSCचे पेपर आहेत. आपल्याकडे MPSCचा हा पहिलाच अटेम्प्ट असल्यामुळे आपल्याकडे MPSCचा पेपर अवेलेबल नाही, पण UPSC जिओलॉजी ऑप्शनलचा पेपर आहे, त्यामुळे सेमच एक्सपेक्ट केलं आहे. तुमचं हेही लक्षात येईल की UPSC एवढी डायनॅमिक असून, UPSC एवढं कंटिन्यू काही ना काही त्यांच्या क्वेश्चनमध्ये मॉडिफिकेशन करत असून किती सिम्प्लिस्टिक ठेवलं आहे. म्हणजे ॲज इट इज थेरॉटिकल कसे क्वेश्चन UPSCने पण विचारले, त्यामुळे MPSC तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की MPSC पण सेम याच पॅटर्नने पुढे जाईल. मेटोराइट काय, याची जर आपण 1 पेजर नोट अशी बनवून ठेवली की मेटोराइट आहे, एक पेज काढायचं, इथं तुम्ही हेडिंग लिहायची आणि तिथे पॉईंट लिहून द्यायचे. मेटोराइट काय असतो त्याची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचे काय एक्झाम्पल्स लिहायचे. मेटोराइटचे कुठे तुम्हाला माहिती आहेत की इथं पडलेलं आहे, किंवा भारतामधले काही असतील ते एक्झाम्पल द्यायचे. त्याच्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन, नोट्स फिक्स याच पॅटर्न करायची की तुमच्या लक्षात येऊन जातं की क्लासिफिकेशन, कारण विचारणार काय व्हॉट इज मेटोराइट, मग त्याला डेफिनेशन लिहिता आली पाहिजे व्हॉट इज मेटोराइटमध्ये. त्याचं एक्झाम्पल विचारले तर एक्झाम्पल, क्लासिफिकेशन विचारलं मेटोराइटचे क्लासिफिकेशन, त्यानंतर त्याची डायग्राम काढून ठेवायची, म्हणजे तुम्हाला कुठेही यूज करता आली पाहिजे, ठीक आहे. जर आता मेटोराइटचे काही युजेस असतील तर युजेस, किंवा बाकीच्या काही पॉईंटमध्ये तुम्हाला युजेस लिहिता येतात, युजेस लिहायचं, ठीक आहे. त्याचं ॲप्लिकेशन असतील तर ॲप्लिकेशन, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी लिहायचं कन्क्लुजन. आणि या एक्झाम्पलमध्ये काय करायचं, महाराष्ट्राचे 1-2 एक्झाम्पल स्पेसिफिक ठेवायचे, जेणेकरून तुम्ही MPSCमध्ये ते कोट करू शकता की हे महाराष्ट्राचं एक्झाम्पल आहे. सेम या पद्धतीने 1 पेजर नोट बनवून घ्यायच्या प्रत्येक टॉपिकच्या. मग बघा कसं येतं, इथं काय विचारलं, टॉपिकच आपला मेटोराइट. जर तुम्ही इथं पाहिला, इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की स्पेसिफिकली विचारलं आपल्याला मेटोराइट टॉपिक, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे मेटोराइट, सिम्पल दिलं आहे. जनरल जिओलॉजीमध्ये एक टॉपिक आहे मेटोराइट. कसं विचारलं मेटोराइटवर, मी आत्ता तुम्हाला सांगितलं व्हॉट इज मेटोराइट, म्हणजे व्हॉट म्हणजे आले की डेफिनेशन लिहायची, काय आहे मेटोराइट, ठीक आहे. डिफरंट टाईप्स ऑफ मेटोराइट आलं का टाईप्समध्ये, क्लासिफिकेशनमध्ये, बस. तुमच्यापाशी जर 1 पेज नोट असेल, जर तुम्हाला कळलं की मेटोराइट काय, व्हॉट इज तिथंच आहे तुमच्यापाशी, आणि डिफरंट टाईप पण तिथेच आहेत. पुढे बघा, डिस्कस द टाईप्स ऑफ मेटोराइट, पुन्हा तेच टाईप्समध्ये आले. आणि हा क्वेश्चन कधीचा आहे, 17ला विचारला होता, काय डिस्कस द डिफरंट टाईप्स ऑफ मेटोराइट.
आणि 20ला विचारलं डिफरंट टाईप ऑफ मेट्रो. बघा बरं, काय नाही, फक्त वर्डिंग बदलली आहे. 17ला आणि 20ला एवढा डिफरन्स आहे. झालं, मेट्रो 2 पकडले. जर तुमचं एक पानाची नोट्स असेल ना, तर तुम्ही सगळं सॉल्व्ह करू शकता. पुढे काही जायची गरज नाही. चला पुढे. आता व्होल्कॅनो आणि व्होल्कॅनिक बेल्ट. 13ला विचारलं रिलेशनशिप बिटवीन व्होल्कॅनिक्स अँड अर्थक्विक बेल्ट काय आहे. सेम करायचं. या ठिकाणी फक्त आता दोन्हीचं कंबाईन क्वेश्चन विचार, पण तुम्ही व्होल्कॅनोचं एक सेपरेट पाहणं. व्होल्कॅनो काय, एक्झाम्पल काय, क्लासिफिकेशन काय, टाईप्स काय, त्याचे एक्झाम्पल कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये आहे का, नसेल तर भारतामध्ये आहे का, भारतात नसेल तर देशात आहे का, पूर्ण जगामध्ये आहे का, तर कुठे आहेत, ॲप्लिकेशन काय, त्याचे हजार्डस काय आणि त्याचं मिटिगेशन काय वगैरे वगैरे लिहून ठेवायचं. रिलेशन विचारलं, कारण अर्थक्विक आणि व्होल्कॅनिक बेल्ट हे कुठे असतात, सर्कम पॅसिफिक बेल्टवर, जो आपला पॅसिफिक ओशनचा जो बेल्ट आहे, इथं खूप सारे व्होल्कॅनो आहेत आणि अर्थक्विक पण होतं. जसं तुम्ही जपान तुम्हाला माहिती आहे, क्लासिक एक्झाम्पल आहे, नेहमी अर्थक्विक होत असतात. तिथं 800 ते 900 वर्षाला अर्थक्विक होतात, छोटे मोठे धरून. तर त्याला हे असे एक्झाम्पल तुम्ही छोटे छोटे ते मेन्शन करू शकता. पुन्हा काय विचारलं, डिस्कस द क्लासिफिकेशन विचारलं, जे मी तुम्हाला वरच्या सांगितलं क्लासिफिकेशन असलं पाहिजे. आणि ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ व्होल्कॅनो सेम मी सांगितलं, ते कुठे कुठे आढळतात त्याच्या एक्झाम्पलमध्ये, जसं की सर्कम पॅसिफिक बेल्ट आहे, त्याच्यानंतर इकडं मिड ओशनिक रिजमध्ये पण असतात. त्याच गोष्टी तुम्ही तिथे मेन्शन करायच्या. त्यानंतर डिस्कस द सर्कम पॅसिफिक व्होल्कॅनिक बेल्ट, जे मी तुम्हाला वर सांगितलं, कारण ह्याच्यामध्ये वेगळं काय येणार आहे, जिथे व्होल्कॅनो आहेत ती जागा काही बदलणार आहे का, नाही. मग तुम्हाला माहीत पाहिजे जगामध्ये कुठे कुठे, अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये कुठे आहेत, आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये कुठे आहेत, एशियामध्ये कुठे आहेत आणि ओशनमध्ये पॅसिफिक ओशनमध्ये कुठे आहेत. बस याच गोष्टी तुमच्या रिपीटेड होणार. आणि काय, विच 5 कंट्रीज ह्या हायेस्ट व्होल्कॅनिक थ्रेट. आता जर आपण पॅसिफिक शब्द इथेच लिहिला आहे, सर्कम पॅसिफिक, पॅसिफिकवर कोण कोण येतं, फिलिपिन्स येतो, आपल्यामध्ये जपान येतो, ठीक आहे, अमेरिका येतो, कॅनडा येतो. हे 5 जरी तुम्ही कंट्री इथं, त्याचबरोबर काही रशियाचा पोर्शन येतो. बस तुम्ही 5 जरी इथं लिहिले तरी तुमचं सगळं काम इथल्या इथंच होऊन जातं. त्यामुळे इथे काय खूप जास्त विचार करायची गरज नाही, समोरच सगळं दिलं आहे. आणि ह्युमन लॉस काय होतो आता विचार काय, पुन्हा सेम इथं व्हॉट म्हणजे काय, पुन्हा डेफिनेशन काय असतो, पॉझिटिव्ह फीचर्स, त्याचे रिलीफ फीचर काय असतं, म्हणजे ज्यावेळेस व्होल्कॅनो होतो त्यावेळेस काय होतं, इथं लँडफॉर्म बनतात या पद्धतीनं, ठीक आहे. ते फीचर झालं आहे. इथं सिंडर कोन बनतो, ठीक आहे, क्रेटर बनतं, हे फीचर लिहायचे तुम्हाला. इथं फिशर असतो, फिशर व्होल्कॅनिझम असतं, ठीक आहे. या पद्धतीनं इथून काय होतं, काही बॉम्ब्स बाहेर पडतात, ठीक आहे, काही ॲश बाहेर पडते, छोटी छोटी लॅपिली बाहेर पडते. हे तुम्हाला प्रोडक्ट वगैरे माहीत पाहिजे. बस ही डायग्राम तुम्ही काढायची आणि बाकीच्या गोष्टी लिहून ठेवायच्या. की तिथे निगेटिव्ह फीचर काय असतात, पॉझिटिव्ह म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन, तिथे कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी बनतात. आणि निगेटिव्ह म्हणजे काय, तिथे डिस्ट्रक्शन होतं, जिथून काहीतरी निघून जातं, जसं इरोजन होतं. सेम ह्याच गोष्टी तिथे लिहायच्या. म्हणजे तुम्हाला कळतं दर 2-2 वर्षानंतर एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता इथं काय, अर्थक्विक आणि सेस्मिसिटी काय ना, 2014ला विचारलं. बघा सेम पुन्हा तेच, कॉजेस ऑफ अर्थक्विक, अर्थक्विकचे कारण काय, जे आपण आधीच बनवलं होतं. अर्थक्विक काय, त्याची कारणं काय, कसे बनतात. सेस्मिक बेल्ट आणि प्लेट बाउंड्रीचा काय रिलेशन आहे त्यांच्यामध्ये, ठीक आहे. व्हाय द सेस्मिक बेल्ट कन्फाईन ऑन द प्लेट बाउंड्री, म्हणजे रिलेशन काय, का ते त्याच्या कन्फर्म आहेत. आपल्याला माहिती आहे सबडक्शन झोन असतो. मग इथं पुन्हा तुम्हाला स्ट्रक्चरल ज्वेलरीचा पार्ट घेता येतो, की एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली सबडक्ट व्हायला लागते आणि तिथं स्ट्रेस आणि टेन्शन डेव्हलप होतं. आणि ज्यामध्ये ते इलेक्ट्रिक रिबाउंड नावाची एक थेरी आहे. आणि त्या थेरीमुळे काय होतं, सडन तिथं फॉल्ट तयार होतो आणि सडन एनर्जी रिलीज होते इन द फॉर्म ऑफ अर्थक्विक. बस हेच तिथं लिहायचं तुम्हाला, कसं होतं काय होतं, फक्त थोडं प्रोफेशनल आणि थेरॉटिकल लँग्वेजमध्ये प्रॉपर लिहिता आलं पाहिजे. नंतर काय, की सेस्मिक वेव्ह कुठल्या कुठल्या असतात, त्याचं नेचर काय असतं. बस त्याच्यानंतर सेस्मिक झोन्स काय, पॉईंटमध्ये तुम्ही लिहू शकता. भारतासाठी सेस्मिक झोन्स आणि त्याचा हजार्ड्स काय आहे. भारतामध्ये कुठला झोन, जसं हिमालयन झोन आहे, की हिमालयन झोनमध्ये जर आपल्याला लेवल 5 पर्यंत आपल्याला हजार्ड आहे. म्हणजे काय होऊ शकतं लेवल 5 म्हणजे तिथं खूप मेजर डिस्ट्रक्शन होऊ शकतं. 7-8 रिस्टर स्केलचे तिथं अर्थक्वेक येऊ शकतात. म्हणजे तिथं जीवितहानी होण्याचा जास्त धोका आहे. ॲज कम्पेअर टू जर आपण सेंट्रल किंवा पेनिन्सुलर पार्ट पाहिला, इथेही धोका आहे, परंतु इथं 2 किंवा 3 या 2 क्लासिफिकेशनमध्ये येतो आपण. म्हणजे तिथं रिलेटिव्हली आपला कमी आहेत. हेच गोष्टी आपल्या तिथं इंडियाचा मॅप काढणार आपण, ठीक आहे, इंडियाचा मॅप फास्टमध्ये काढणार आणि आपण ते मेन्शन करणार की हा जो पोर्शन आहे इथं झोन 5मध्ये येतो, ठीक आहे, किंवा इथं आपण त्याला वेगळ्या कलरनं मार्क करणार, ठीक आहे. हा जो पोर्शन आहे तो रिलेटिव्हली स्टेबल आहे. हा पोर्शन पुन्हा अगेन हायली अनस्टेबल आहे. हा पोर्शन हायली अनस्टेबल आहे. हा रिलेटिव्हली स्टेबल आहे. बस झोन लिहायचे, डायग्राम काढायचे, तुमचं काम तमाम. म्हणजे याच्यामध्ये एक स्ट्रक्चर जर तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असेल की मला असं असं करायचं, काही आलं तर मी डायग्राम काढेल. अर्थक्विक आला म्हणजे डायग्राम, ही तुमची डायग्राम आधीच तुमच्या नोट्समध्ये रेडी पाहिजे. जेव्हा अर्थक्विक येईल ही डायग्राम मी कुठेतरी काढेल. त्यामुळे ही क्लॅरिटी तुमच्यामध्ये ठेवली पाहिजे, ठीक आहे. आता इथे एक विचारलं मॅग्नेट्यूड आणि इंटेन्सिटीमध्ये काय डिफरन्स असतो. बस
तर त्या गोष्टी तुम्ही तिथे मेन्शन करायच्यात. प्लेट बाउंड्रीमध्ये पण सेम. आता सगळ्याच गोष्टी मी इथं एक्सप्लेन करत नाही, ही PDF तुम्हाला ॲज इट इज मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे तुम्ही इथून जाऊन अजून डिटेल्स तुम्ही पाहू शकता. तर मला तुम्हाला सांगायचं आहे या PDF मधून की तुम्ही या पद्धतीने अनालिसिस केली पाहिजे. टॉपिक उचलायचा, त्या टॉपिकवर मागच्या 10-15 वर्षामध्ये UPSCनं कसे क्वेश्चन विचारलेत आणि ते हेडिंगच्या खाली ठेवायचं. म्हणजे कसं, जसं मी आता इथं लिहिलं आहे बघा, हेडिंग लिहिली आहे. हेडिंग लिहायची की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट, सी फ्लोअर स्प्रेडिंग आणि पॅलिओमॅग्नेटिझम हा टॉपिक आहे माझा. या टॉपिकवर 13ला कसा क्वेश्चन विचारला, 14ला कसा क्वेश्चन विचारला, 19ला कसा विचारला आणि 20ला कसा विचारला. सेग्रिगेशन करायचं, स्वतः करायचं. कारण काय, जेव्हा तुम्ही स्वतः करता तुम्हाला अनालिसिस होऊन जाते. ठीक आहे, हे तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला टाकून दिलं या टॉपिकचं. तुम्ही या पद्धतीने या टेम्पलेटवर स्वतःचं सेग्रिगेशन करू शकता. ओके, तर आता तुमचा ओव्हरऑल या गोष्टीतून तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपण काय पाहिलं, जिओलॉजी ऑप्शनल का घ्यायला हवा, त्याचा त्या जिओलॉजी ऑप्शनल घेण्याचा फायदा काय, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर तुम्ही जिओलॉजी ऑप्शनल घेतला तर त्याचं सिलेबस काय आहे. सिलेबसही तुम्हाला दाखवला आहे, त्या पण PDF तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. सिलेबस एकदा प्रॉपर थॉरोली पहा. सिलेबसमध्ये काय टॉपिक्स आहेत, कुठले टॉपिक्स आहेत, आणि त्याच्या रिलेटेड जो प्रश्न होता तुम्हाला कुठले रेफरन्स बुक आणि कुठले बुक्स वापरायचे ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर टॉपिक आणि बुक असं तुम्हाला मी शेअर करेल, जेणेकरून जशी तुमची टेस्ट येईल तसं तुम्हाला कशातून प्रिपेअर करायचं तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर आपण पाहिलं की क्वेश्चन कसे विचारले जातात, आणि आपण फॉरेस्टचा जो पेपर पाहिला, ॲक्च्युअल फॉरेस्टचा पेपर कसा आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं UPSC जे CSC आहे, CSC कसे क्वेश्चन विचारते, आणि आपली जी MPSCची CSC आहे सेम तिथं हेच होणार आहे. तिथं इतके स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, हा जिओलॉजी ऑप्शनल तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन राहणार आहे. आता आपण पाहणार आहे की आपण जी टेस्ट सिरीज म्हणतोय ती टेस्ट सिरीजचा स्ट्रक्चर कसा असणार आहे. ठीक आहे, आणि लक्षात घ्या हे स्ट्रक्चर वाईज आपण जाणार आहोत. इथे मी एकदम सेग्रिगेशन केलं आहे टॉपिक वाईज. तर आपण टोटल 10 टेस्ट सिरीज करणार आहे. ठीक आहे, 10 आपण टोटल 10 टेस्ट घेणार आहेत. त्यामध्ये 6 सेक्शनल टेस्ट घेणार आहेत आणि 4 फुल लेंथ टेस्ट घेणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी येणारी पहिली टेस्ट आहे ती सगळ्यांसाठी फ्री आहे, ओपन आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मॅक्झिमम लोकांचं ज्यांचं फॉरेस्टर आहे किंवा ज्यांचं CSCसाठी ऑप्शनल जे निवडणार आहेत किंवा ज्यांचं 26मध्ये किंवा 27मध्ये त्यांचा प्लॅन आहे, ते सगळे लोक फ्री टेस्ट देऊ शकता. जे येणाऱ्या 25 डिसेंबरला आपण प्रयागच्या अकॅडमीवर, इथं जे आपलं जंगली महाराज रोडला आहे, इथे आपण घेणार 25 डिसेंबरला. ठीक आहे, आपण फ्री किंवा आपण त्याला ओपन टेस्ट ठेवणार आहोत. ठीक आहे, मॅक्झिमम लोकांनी याचा फायदा घ्या. येणाऱ्या 25 तारखेला डिसेंबरला आपण एक फ्री टेस्ट ठेवणार आहोत. तिथे तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही कशा पद्धतीनं आन्सर रायटिंग केली पाहिजे, टायमात बसून कसं करणार, आणि ही टेस्ट झाल्याच्यानंतर याचं डिस्कशन पण घेणार आहोत की आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहेत की कशा आपण करणार आहेत. तर 10 टेस्ट आपल्या टोटल असणार आहेत फॉरेस्टसाठी, आणि त्याचा आपण एकदम स्ट्रक्चर बनवलेला आहे की इथे जे आपण 21 तारीख आपण मेन्शन केली होती, ही 21 नाही तर 25 तारीख आहे. ठीक आहे, आपण 25 तारखेपासून, आणि ही ओपन टेस्ट असणार आहे सगळ्यांसाठी. आपण 25 तारखेपासून सुरू करतोय. 150 मार्काचे आहेत, किंवा त्यामध्ये आपण मॉडिफिकेशन कमी जास्त करू शकतो, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट कसा मिळेल ते पाहू आपण. याच्यामध्ये जिओमॉर्फोलॉजी, रिमोट सेन्सिंग जे आपण टॉपिक पाहिले, 2 टॉपिकवरी टेस्ट होणार आहे. नंतर आपण या पद्धतीने स्ट्रक्चर बनवून घेतलं, जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस इथे कव्हर होईल. आणि नंतर जे 4ही शेवटचे 4 असतील ते फुल लेंथ टेस्ट असतील, जे इथे आपण मेन्शन केलं आहे. तर आपण इथं टॉपिक वाईज जाणार आहोत की टॉपिक वाईज तुम्ही कसं जाणार आहेत की 25 डिसेंबरला जी टेस्ट होणार आहे त्यामध्ये जिओमॉर्फोलॉजी हा सब्जेक्ट आहे. तर या सब्जेक्टमध्ये बेसिक कॉन्सेप्ट हा टॉपिक तुम्ही वाचायचा आहे. ठीक आहे, त्यामध्ये वेदरिंग आणि मास वेस्टिंगची जी काय प्रोसेस असते त्याच्या रिलेटेड तुम्हाला वाचायचं आहे. लँडफॉर्म असते काय, जिओमॉर्फिक सायकल्स काय, स्ट्रक्चर आणि लिटोलॉजी काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला असे सेक्शन वाईज देणार आहे. आणि यासाठी कुठलं कंटेंट वापरायचं हेही तुम्हाला मी सांगणार आहे. सो डोंट वरी त्यासाठी. म्हणजे तुम्हाला कळलं की हे आपले कीवर्ड्स आहेत, ह्या थीम्स आहेत आपल्या. ह्या थीम्सवर जर तुम्ही वन पेजर नोट्स बनवल्या तर ते कुठेही तुम्हाला कामाला येणार आहे. मग याच्यानंतर आपण बाकी पहिली टेस्ट झाल्यानंतर आपण याचं डिस्कशन घेऊ की काय चुकलं, याचं मॉडेल आन्सर पण आपण तुम्हाला शेअर करणार आहोत की मॉडेल आन्सर कसं असायला हवं होतं, डायग्राम कुठे टाकायला हवी होती, या गोष्टी आपण तिथे पाहणार आहोत. आता एक मॉडेल आन्सर पण आपण या सगळ्याच्या शेवटी आपण एक घेणार आहोत. तर ते तुम्हाला सांगतो. या पद्धतीने आपण आपला पूर्ण शेड्यूल ठेवणार आहोत. हे शेड्यूल पण मी तुम्हाला टाकेल. नेक्स्ट इयर पुन्हा 28ला असेल, सेम इथेही तेच होणार. टेस्टचं डिस्कशन घेणार आपण की कुठले कुठले टॉपिक, फोल्ड, फॉल्ट, अनकन्फॉर्मिटी, सेम आपण या पद्धतीनं
पूर्ण ही PDF बनवलेली आहे. म्हणजे आपण टॉपिक वाईज कसं कसं जाणार आणि तुम्ही कुठले टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही प्रिपेअरच केले पाहिजे टॉपिक इथं आपण दिलेत, जेणेकरून याच्या 1 पेजर नोट तुम्ही इझिली बनवू शकता. ही पूर्ण PDF आहे. सेम आपण आता हे फॉरेस्टसाठी करतोय. सेम टेस्ट आपण जे CSC साठी किंवा राज्यसेवेसाठी जिओलॉजी ऑप्शनल घेऊन प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यसेवेसाठी पण सेम मॉडेलवर आपण बनवलेलं आहे. इथे पण तुम्ही 10 टेस्ट असणार पूर्ण आणि 6 सेक्शन आणि 4 फुल लेंथ टेस्ट असतील, जे स्पेशली MPSCच्या राज्यसेवेसाठी प्रिपेअर करताय. ठीक आहे, ज्यांचं 2025साठी जो अटेम्प्ट आहे, ज्यांचे आत्ता प्री निघले त्यांच्यासाठी पण आहे आणि जे 26 किंवा 27साठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी पण ही टेस्ट सिरीज आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस आत्तापासूनच होऊन जाईल. तर इथे पण आपण सेम त्याच पद्धतीने केलं आहे. ही पण 25 तारखेला टेस्ट होईल. इथे 21 तारीख जरी असली तर ही पण टेस्ट 25 तारखेलाच होईल. दोन्ही टेस्ट आपण सायमल्टेनियसली कंडक्ट करणार आहोत. सेम या ठिकाणी पण आपण प्रत्येक टॉपिक जो आत्ता आपण पाहिला आहे तो प्रत्येक टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत. जसं की सोलर सिस्टीम काय, मेटोराइट काय, ओरिजिन आणि इव्होल्युशन जे पॉईंट आहे तेच पॉईंट आपण इथे घेणार आणि त्यावर आपण ही पूर्ण टेस्ट घेणार आहोत. ही पूर्ण फाईल तुम्ही पाहू घ्या, ही तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल, जेणेकरून तुमचा स्ट्रक्चर स्टडी होईल. आणि ज्यांना टेस्ट सिरीज लावायची नसेल त्यांनी या पद्धतीनं स्वतःचा अभ्यास प्रिपेअर करू शकता. हे टॉपिक घ्या, याच्यावर स्वतःच्या नोट्स बनवा, स्वतः आन्सर रायटिंग करा, स्वतः त्या चेक करा, हा सगळ्यात बेस्ट वे तुमच्यासाठी होईल. आता आपण पाहणार आहोत की एक मॉडेल आन्सर तुम्ही कसं लिहिलं पाहिजे आणि हा आपला शेवटचा टॉपिक असेल आजच्या डिस्कशनमध्ये. त्यानंतर जेव्हा टेस्ट होऊन जाईल, टेस्ट झाल्यानंतर आपण प्रत्येक क्वेश्चनचं मॉडेल आन्सर बघणार आहोत. ते आपण डिस्कस करणार आहोत की ते तुम्ही कसं लिहिणार आहात, ते मॉडेल आन्सर तुम्ही कसं लिहायला हवं, डायग्राम कुठे केली पाहिजे ते कळण्यासाठी तुम्हाला आपण एक क्वेश्चन घेतला आहे. डिस्क्राईब द टाईप्स ऑफ प्लेट बाउंड्रीज अँड कमेंट ऑन द नेचर ऑफ सेस्मिसिटी अँड व्होल्कॅनिझम असोसिएटेड विथ देम. हा आयोगाचा क्वेश्चन आहे, UPSCचा क्वेश्चन आपण ॲज इट इज घेतला आहे 20 मार्कासाठी. तर आपल्या लक्षात येईल बघा, आधी सगळ्यात आधी मेन गोष्ट काय असते, जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करता तेव्हा तुम्ही समजून घ्या की क्वेश्चनची डिमांड काय. डिस्क्राईब करा बोललेत, इथे वेगवेगळे टर्म असतात. एक्सप्लेन, डिस्क्राईब करा म्हणजे आपण काय म्हणणार बाबा, हा मोबाईल आहे समजा, मी म्हणणार हा मोबाईलला डिस्क्राईब करा. मी काय सांगणार की हा ग्रीन कलरचा आहे, OnePlusचा मोबाईल आहे, त्याचा डिस्प्लेची एवढी एवढी साईज आहे, त्याच्या कॅमेराचा एवढा एवढा मेगापिक्सल कॅमेरा आहे, ठीक आहे, बॅटरी बॅकअप ह्याचा 5000 mAh आहे वगैरे वगैरे. म्हणजे मी या फोनला डिस्क्राईब करतो, मी कोणाला तरी समजून सांगतो ती गोष्ट काय आहे. सेम इथे आपण ज्यावेळेस वर्ड येतो डिस्क्राईब म्हणजे आपल्याला सांगायचं आहे, इथे आपल्याला काय फक्त ती गोष्ट काय आहे ती डिस्क्राईब करायची. आणि त्या टाईप्स ऑफ प्लेट बाउंड्री म्हणजे प्लेट बाउंड्री काय आहे सगळ्यात आधी डिस्क्राईब करायचं आहे. त्याचे टाईप्स किती आहेत, 3, 4, 5 काय असतील ते टाईप लिहायचे. आपण त्याचे 3 टाईप्स आहेत. त्या 3 टाईपमध्ये पण अजून काही सब टाईप्स आहेत काय, ओके, ते पण मेन्शन करायचे आहेत. हे झालं आपलं डिस्क्रिप्शन पार्ट, पहिला सब टॉपिक. देखा बघा, अँड शब्द आला म्हणजे हे 2 सब क्वेश्चनला मिळून एक क्वेश्चन बनवला आहे. त्यामुळे एक्सपेक्ट काय तुमच्याकडे 10 मार्क तुमचे इथे गेले पाहिजेत डिस्क्रिप्शन पार्टला आणि 10 मार्क कमेंटवर गेले पाहिजेत, कारण 20 मार्काचा क्वेश्चन आहे. म्हणजे 10 मार्काचं डिस्क्रिप्शन लिहायचं की टाईप्स काय आणि त्याच्या कुठल्या कुठल्या प्लेट बाउंड्रीज आहेत आणि कमेंट करायचे कशासोबत, सेस्मिसिटी आणि व्होल्कॅनिझमचं असोसिएशन काय प्लेट बाउंड्रीसोबत. आता कमेंट करा म्हणलं काय, आपण काय म्हणतो एखादी गोष्ट कमेंट कर, आपण काय म्हणतो तो असा आहे, तो तसा आहे, हे तसा आहे. आपण कमेंट करतो म्हणजे काय, आपण काय म्हणतो त्याचं काय व्हावं, त्याचं आपण कॅरेक्टरिस्टिक सांगतोय, कमेंट करतोय, त्या गोष्टीला आपण सांगतोय की तो व्यक्ती काय. आपल्याला काय सांगायचं आहे, सेस्मिसिटीचं रिलेशन काय प्लेट बाउंड्रीसोबत, आपल्याला काय सांगायचं आहे, व्होल्कॅनिझमचं काय रिलेशन आहे यासोबत. आपल्याला कमेंट करायची त्या गोष्टीवर. मग कसं लिहिणार बघा, याचा आन्सर कसं लिहायला हवं. आपण आधी इंट्रोडक्शन लिहिणार असतं आणि लक्षात द्या इंट्रोडक्शन सगळीकडे लिहिलं गेलं पाहिजे. हेच तर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पाहिजे, इंट्रोडक्शन कसं लिहायचं आहे, ते काय लिहिलं गेलं पाहिजे. आपण काय सांगणार की जे लिथोस्फिअर ऑफ द अर्थ इज ब्रोकन इनटू नंबर ऑफ रिजिड प्लेट्स, म्हणजे प्लेट्स बनल्या आहेत त्या, ठीक आहे, ओव्हर द अंडरलाईंग अस्थिनोस्फिअर. म्हणजे अस्थिनोस्फिअरच्या वर काही प्लेट्स आहेत ज्या अर्थचं जे वरचं सरफेस जसं अंडा असतं, अंड्याचं वरचं जे कवच आहे त्याला जर आपण काहीतरी मारलं तर ते कसं फुटतं पूर्ण अंड, म्हणजे कसं ते क्रॅक्स बनतात, तशा अर्थच्यावर काही क्रॅक्स पडून काही प्लेट्स बनलेल्या आहेत. ओके, तर त्या जो प्लेट्स बनणार त्यांचं काय होतं, एकमेकासोबत इंटरॅक्शन होतं आणि त्या इंटरॅक्शन करणाऱ्या बाउंड्रीला आपण त्यांनी सांगितलं ह्याचं टाईप्स ऑफ बाउंड्री, ते कुठल्या कुठल्या ते आपल्याला पुढे लिहायचं आहे. ठीक आहे, इंटरॅक्शन ॲज द मार्जिन ऑफ दीज प्लेट्स आर नोन ॲज प्लेट बाउंड्रीज. म्हणजे कसं की ही एक प्लेट आहे आणि दुसरी एक प्लेट आहे, ह्या 2 जवळ आहेत, ह्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार. काय होणार इंटरॅक्शन तुम्हालाही कळतं, 2 वस्तू जवळ आहेत, एक तर त्या दूर दूर जातील
म्हणजे एक प्लेट इकडे जाईल, एक प्लेट इकडे जाईल. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीज. अजून काय होऊ शकतं, अशा छोटे छोटे डायग्राम तुम्ही एक्झाममध्ये पण काढायचा, खूप जास्त वेळ जाणार नाही असं नाही पाहिजे. ज्या प्रॉपर डायग्राम आहेत त्या आपण चांगले काढायच्या, पण मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला टाईम कमी असेल, याला काय म्हणणार आपण, एक मिनिट, हां, याच्यामध्ये काय करणार आपण, दोन एकमेकडे येतात, ह्याला काय म्हणणार आपण कॉन्व्हर्जन प्लेट बाउंड्री. आणि तिसरं काय होऊ शकतं की एखादी प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे, ही प्लेट जाते इकडं, ही प्लेट जाते इकडं, म्हणजे एकमेकाला फ्रिक्शन करते, आपण ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री म्हणतो. म्हणजे तिथे जवळ येऊ शकतात, दूर जाऊ शकतात किंवा ट्रान्सफॉर्म होऊ शकतात. ठीक आहे, लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपण प्लेट असतात, त्यांचं एकमेकासोबत काय होतं, इंटरॅक्शन होतं, आणि त्यालाच आपण प्लेट बाउंड्री असं म्हणतो. आणि डिपेंडिंग ऑन द रिलेटिव्ह मुवमेंट ऑफ द प्लेट्स, प्लेट बाउंड्री 3 टाईपमध्ये आपण क्लासिफाईड केलं. जसं मी सांगितलं की त्यांचं जे एकमेकासोबत जे इंटरॅक्शन होतं त्याच्यानुसार 3. एकदम सिंपल लिहायचं, खूप काही आपल्याला काय तिथे पेपर रिसर्च पेपर लिहायचं नाही की खूप सिस्टमॅटिकली पाहिजे. सिंपल साधं सुटसुटीत लिहायचं की त्यांच्या तिघांच्या एकमेकाचं इंटरॅक्शन होऊन त्याचे 3 टाईप पडतात. आणि जे 3 टाईप आपण आणि त्यांचं एकमेकासोबत जे काय सेस्मिसिटीसोबत आणि व्हॉल्कॅनिझमसोबत जे रिलेशन आहे ते आपण खाली सांगितलेलं आहे. ओके, मग आता पहिली बाउंड्री आपण लिहिली, काय आपण पहिले सब हेडिंग टेकणार आणि त्याला सांगणार की डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीज. डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये काय आलं ना, अशा ज्या प्लेट बाउंड्री 2 बाउंड्री अवे फ्रॉम इच अदर, त्या मूव्ह होत आहेत. आपण इथंच लिहिलं होतं, ज्या मूव्ह होत आहेत डायव्हर्जनमध्ये एकमेकीपासून दूर, तेच लिहायचं आहे. जे फक्त तुमच्या मी सांगितलं कॉन्सेप्ट मॅप बनवायचा ब्रेनमध्ये. ज्या वेळेस तुम्ही स्टडी करणार, 1 पेजर नोट बनवणार, त्यावेळेस लक्षात घ्या असे छोटे छोटे डायग्राम काढायचे तुमच्या ब्रेनमध्ये मॅप. डायव्हर्जन म्हणजे काय, दूर दूर चालल्यात. ठीक आहे, कॉन्व्हर्जन म्हणजे काय, जवळजवळ येतात. किती सिंपल कॉमन सेन्सच्या गोष्टी असतात, त्यामुळे पाठ करायला खूप अवघड नाही आहे, लक्षात ठेवायला खूप अवघड नाही, फक्त ते कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. अवे फ्रॉम द इच अदर ड्यू टू टेन्शनल. आता जर दूर चाललं म्हणजे कोणतरी ओढतं आहे, म्हणजे टेन्शन लावून जातं, म्हणून ते टेन्शनल फोर्समध्ये होतं. आणि ज्यामुळे काय होतं, ज्यावेळेस 2 प्लेट दूर दूर जातात, इथं आपण त्याची डायग्राम पण टाकली असं. आता ही डायग्राम काढणं खूप सोपं आहे. एक डायग्राम काढायची, क्रस्ट काढायचा, त्याच्यानंतर पूर्ण एक डायग्राम काढायची. ठीक आहे, या पद्धतीने डायग्राम एकदम स्पीडमध्ये तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. एक ॲरो द्यायचा, ह्याला पण झालं क्रस्ट, एक ॲरो इकडे, दुसरा ॲरो तिकडे, आणि इथं लिहायचं मॅग्मा अपील. म्हणजे काय, जर आता अर्थच्या अस्टेनोस्फिअरमध्ये खूप सारा बॉइलिंग करणारा मॅग्मा आहे, प्लेटवर आहेत म्हणून ते टिकलंय. अंडं जर तुम्ही फोडलं तर अंड्यामधला बल्क बाहेर येणार की नाही, पिवळा पिवळा बल्ब बाहेर येईल. ठीक आहे, किंवा त्याचं लिक्विड बाहेर येईल. का, कारण ते आधी इंटॅक्ट होतं म्हणून ते पॅक आहे आधीमधलं, अंड्यामधलं जे लिक्विड आहे. पण अंडं फुटलं म्हणजे ते बाहेर जाणार आहे, म्हणजे तिथलं लिक्विड बाहेर येणार आहे आपोआप. हे लिक्विड म्हणजे काय, मॅग्मा. मग इथं लिहायचं मॅग्मा अपील होणार आहे. ठीक आहे, दूर जाणार म्हणजे इथं या ठिकाणी आपण एक वर्ड वापरला आहे, कन्स्ट्रक्टिव्ह बाउंड्रीज. म्हणजे काय, या बाउंड्रीमध्ये नवीन नवीन पुन्हा तिथं लँडफॉर्म तयार होत राहणार आहे, त्याचं नवीन प्लेट बाउंड्री तिथं जनरेट होणार आहे. मग एक बाकीचं काय, मिड ओशन रिजमध्ये होतं, एक्झाम्पल लिहायचं तिथं. ठीक आहे, त्याचबरोबर मिड अटलांटिक रिजमध्ये पण आणि ईस्ट आफ्रिकन रिफ्ट, याचे 2 महत्त्वाचे एक्झाम्पल तिथं आपण देऊन टाकले, म्हणजे एक्झामिनरला कळतं याला एक्झाम्पल पण माहीत आहे. मग याचं सेस्मिसिटीसोबत काय असतं की डायव्हर्जन प्लेट बाउंड्रीमध्ये शॅलो फोकसचे अर्थक्विक होतात. कारण त्यांनी रिलेशन विचारले, कमेंट करा की अर्थक्विकच्या संदर्भात त्याचं सेस्मिसिटी म्हणजे अर्थक्विकच्या रिलेटेड काय होतात. कारण बाउंड्री वरून चालली म्हणजे तिथं मॅग्मा येतो म्हणजे तो आदळणार आहे खालून, आणि आदळणार म्हणजे तिथं शॅलो काय होणार, अर्थक्विक तिथं होणार आहेत. व्होल्कॅनिझम म्हणजे काय, आत्ताच म्हटलं मॅग्मा बाहेर येतो म्हणजे व्होल्कॅनो बनणार ना. मग इथं काय होणार, मिड ओशनिक रिज तयार होणार. जे मिड ओशनिक रिज आपण पाहिले जिओग्राफीमध्ये, आणि इथं फिशर टाईपचं व्होल्कॅनिझम होणार. बस, आणि एक डायग्राम काढायची सेम. आता एक बाउंड्री झाली, कारण आपलं 20 मार्काचा क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम कंटेंट लिहायचं, हे विसरायचं नाही. इथं लिहिलं आपण कॉन्व्हर्जन प्लेट बाउंड्री, सेम तसंच करणार की काय आहे कॉन्व्हर्जन प्लेट बाउंड्री, लिहायचं. इच ऑर्डर एकमेकींकडे येतात म्हणून त्याला आपण कॉन्व्हर्जन प्लेट बाउंड्री म्हणतो, बरोबर. नंतर ओशन, आणि आता ह्याच्यामध्ये सब टॉपिक आहेत कॉन्व्हर्जनमध्ये. ओशनच्या येऊ शकतात, कॉन्टिनेंटच्या येऊ शकतात, किंवा ओशन आणि कॉन्टिनेंटच्या येऊ शकतात. हे सब टॉपिक तिथं आपण मेन्शन करायचे, कारण क्वेश्चन मोठा आहे, तुम्हाला मॅक्झिमम स्पेस आहे, तो स्पेस आपला भरला गेला पाहिजे. सेम इथं पण आपण डायग्राम काढणार की 2 प्लेट एकमेकीकडे येतात, ही प्लेट इकडे येते, ही प्लेट इकडे जाते, आणि ज्यावेळेस ती सबडक्शन होईल अशा वेळेस काय होणार, इथं डीप अर्थक्विक तयार होणार. डायग्राममध्येच मेन्शन करायचं, मग एक्झामिनरला कळतं, अरे वा वा ह्याला कळतं. व्होल्कॅनिझम पण काढायचं डायग्राममध्ये, व्होल्कॅनो काढायचा की व्होल्कॅनिझम पण मेन्शन केला आहे, इथं डीप सिटेड अर्थक्विक पण केला, आणि बेनी ऑफ झोन पण मेन्शन केला आहे. म्हणजे एक्झामिनरला कळतं तुम्हाला या सब्जेक्टचं डीप आणि थॉर नॉलेज. अशा डायग्राम आधी जर तुम्ही काढून ठेवले तुम्हाला एक्झाममध्ये इझिली यूज करता येतात. आणि तिसरं काय, कॉन्टिनेंटल कॉन्व्हर्जन. त्या कॉन्टिनेंटल कॉन्व्हर्जनमध्ये सेम काय होणार, 2 बाउंड्रीज
एकत्र येणार, त्याची पण डायग्राम आणि कॉन्व्हर्जन होणार. त्यानंतर इथं ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री, आता मी तुम्हाला बोललो होतो ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री. ह्या डायग्राम खूप सोप्या आहेत काढायला. तुमची एकदा हॅबिट झाली तुम्ही इझिली हा डायग्राम काढू शकता. डायग्रामची प्रॅक्टिस करावी लागते, नंतर आपण तुम्ही अशा बरोबर डायग्राम काढू शकता. जितकी छान डायग्राम काढते तितकी काढा, ते जास्त चांगलं इम्प्रेशन पडतं. पण जर टायमाचं जर तुमची स्पीड स्लो असेल रिटर्नची, अशा वेळेस मात्र तुम्ही सिंपल साध्या आणि फास्ट डायग्राम काढू शकता. आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन लिहायचं. असं कन्क्लुजन लिहायची काही गरज नाही, तर तुम्हाला समजावं म्हणून लिहिलं आहे. जे वर लिहिले तेच कन्क्लूड करायचं. लक्षात ठेवा, कन्क्लुजन म्हणजे वर काय लिहिलंय ह्याचा तुम्ही एक सारांश सांगता की काय कन्क्लुजन. दस द प्लेट बाउंड्रीज कंट्रोल ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्विक अँड व्होल्कॅनो. का बरं आपण असं लिहिलंय? कारण रिलेशन विचारलंय, कमेंट करायला विचारलंय, आपण सगळं मेन्शन करून सांगितलं काय काय होणार आहे, अर्थक्विक आणि व्होल्कॅनोचं रिलेशन आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत. मग इथे लिहिलं डायव्हर्जन प्लेट बाउंड्री असोसिएट विथ सेस्मिकसिटी, पण ती कशी असते, शॅलो असते, बरोबर. त्याचबरोबर जे सबडक्शन होतं, सबडक्शन झोन म्हणजे जिथं कॉन्व्हर्जन प्लेट बाउंड्री तिथं डीप होतात, आणि दस रिलेशनशिप यांचं एकमेकासोबत आपण अशा पद्धतीने मेन्शन केलेलं आहे. झालं, या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिलं पाहिजे. हे या पद्धतीने तुम्ही मॉडेल आन्सर तुमचं असलं पाहिजे. हे तुम्हाला आपण प्रत्येक जे टेस्ट सिरीज असेल त्या टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण या पद्धतीनं मॉडेल आन्सर बघणार आहोत की तुम्ही कसं आन्सर लिहिलं पाहिजे, त्यात काय काय असलं पाहिजे, डायग्राम वगैरे कशी असली पाहिजे. ठीक आहे, येऊन आपण या गोष्टी आपण इथे डिस्कस पण करणार आहोत. ठीक आहे, तर मग थँक्यू. आपलं सेशन इथे संपेल. जर कोणाला अजून काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही अजून काही गोष्टी आम्हाला विचारायच्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता, किंवा माझे जे आता मी मागे नंबर दिला आहे तुम्हाला पुन्हा एकदा नंबर देतो, या नंबरवर तुम्ही टेलिग्रामवर मला मेसेज करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय करेल, किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून टेलिग्रामला मेसेज करून बाकीच्या काही गोष्टी असतील तुम्ही मला डिस्कस करू शकता, किंवा प्रयास अकॅडमीला तुम्ही इथं स्वतः येऊन व्हिजिट करून या ठिकाणी बाकीचे डिटेल्स माहिती तुम्ही इथं घेऊ शकता. ठीक आहे, तर जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.